सारजा रावण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगना ललिता सगन ललिता श्री हरे कृष्ण करुणा सिंधु गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते तप्त कंचन गौरांगी वृंदावनेश्वरी वृषभानुसुते प्रणमामि हरिप्रिय वाञ्छाफलप्रभुशेष कृपा सिन्धुः परिदानं जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या भक्तिशास्त्री कक्षेमध्ये. तर आज आपण चालू करणार आहोत ईशोपनिषद या पुस्तकावरती. आपले यावेळेसचा घटक आहे ईशोपनिषद. तर सर्वांजवळ हे पुस्तक आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी लक्षपूर्वक, जे फक्त वाचतील ते ऐका तुम्ही. तर आज पहिला श्लोक आपण घेणार आहोत. तर माझ्या मागे तुम्ही म्हणा. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. वाचा. याचं भाषांतर आणि तात्पर्य वाचा. म्हणजे तुमचा आवाज खूपच कमी येतोय थोडासा. हो का? हो, लो येतोय प्रवेश खूप. फक्त असं आवाज खूपच कमी येतो प्रभू. कृष्ण आता येतोय का? हा आता प्रवेश. हा यस प्रवेश. यस, क्लिअर येतो. तर वाचा. मग याचं भाषांतर वाचा आणि तात्पर्य वाचा. तुमच्याकडे आहे पुस्तक? हरे कृष्ण. कोणाकडे पुस्तक असेल तर वाचू शकता पहिल्या श्लोकाचं भाषांतर. हरे कृष्णा. भगवंत पूर्ण आहेत. ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही विषय हे दृश्य जगत सुद्धा पूर्ण आहेत. संपूर्णापासून निर्माण होते ते सुद्धा संपूर्णच असते. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून अनेक पूर्ण एकके निघत असूनही ती संपूर्णच राहतात. तात्पर्य पण असेच. हो वाचा. तात्पर्य: आत्यंतिक परिपूर्णता किंवा परम आत्यंतिक सत्य म्हणजेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान, निर्विशेष ब्रह्म साक्षात्कार अथवा परमात्मा साक्षात्कार आत्यंतिक पूर्णाचा आंशिक साक्षात्कार आहेत. भगवान सच्चिदानंद विग्रह आहेत. निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार हा त्यांच्या सत किंवा नित्य स्वरूपाचा साक्षात्कार समजला जातो आणि परमात्मा साक्षात्कार म्हणजेच त्यांच्या सत आणि चित किंवा त्यांच्या नित्य आणि ज्ञानमय स्वरूपाचा साक्षात्कार समजला जातो. परंतु भगवंत साक्षात्कार म्हणजे सत, चित आणि आनंद या सर्व दिव्य स्वरूपांचा साक्षात्कार होय. ज्याला पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचा साक्षात्कार झाला आहे
त्याला परम सत्याच्या वरील स्वरूपाचा सम्यक रूपात साक्षात्कार होत असतो. विग्रह म्हणजे आकार, अर्थात भगवान आत्यंतिक पूर्ण निराकार नाहीत. जर ते निराकार असतील किंवा त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीपेक्षा त्यांच्यात काही उणीव असेल तर ते आत्यंतिक पूर्ण होऊ शकत नाहीत. आत्यंतिक पूर्णता आपल्याला अनुभवाच्या कक्षेतील व अनुभवातीत अशा दोन्ही गोष्टींचा समावेश असला पाहिजे. अन्यथा ते आत्यंतिक पूर्ण असू शकत नाहीत. आत्यंतिक पूर्ण पुरुषोत्तम भगवंताकडे अगणित शक्ती आहेत आणि त्या सर्व त्यांच्याप्रमाणेच पूर्ण आहेत. हे दृश्य जगत देखील पूर्ण आहेत. हे ब्रह्मांड ज्या 24 तत्वांचे तात्पुरते प्रागट्य आहेत, त्या तत्वांची अशी रचना केली आहे की या ब्रह्मांडाच्या पालनपोषणासाठी सर्व आवश्यक वस्तू तयार केल्या जाऊ शकतील. ब्रह्मांडातील अन्य कोणत्याही घटकाला बाह्य प्रयास करून ब्रह्मांडाचे पालनपोषण करण्याची गरज नाही. हे ब्रह्मांड स्वतःच्या निश्चित केलेल्या कालावधीनुसार कार्यरत असते. ब्रह्मांडाचा कालावधी भगवंताची शक्ती निश्चित करते व तो कालावधी पूर्ण झाल्यावर ते तात्पुरते प्रागट्य आत्यंतिक पूर्णाच्या पूर्ण व्यवस्थेनुसार नष्ट केले जाते. आत्यंतिक पूर्णाचा साक्षात्कार करण्यासाठी लहान पूर्ण घटकांना किंवा जीवांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. अपूर्णतेचे आपल्याला येणारे सर्व अनुभव आत्यंतिक पूर्णबद्दलच्या अपुऱ्या ज्ञानामुळेच येत असतात. मनुष्य जीवन जीवात्म्याच्या चेतनेचे पूर्ण प्रागट्य असून जन्म मृत्यूच्या चक्रातून फिरत 84 लक्ष योनीतून भ्रमण केल्यावरच मनुष्य जीवन प्राप्त होत असते. मनुष्य जन्मात जर जीव आत्यंतिक पूर्ण संबंधित स्वतःच्या पूर्णतेचा साक्षात्कार करण्यात अयशस्वी ठरला तर तो पूर्णत्वाच्या साक्षात्काराची संधी गमावतो व प्रकृतीच्या नियमानुसार त्याला परत जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून पडावे लागते. आपल्या पालनपोषणाची निसर्गाने पूर्ण योजना केलेली आहेत. हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण नैसर्गिक साधनांचा उपयोग करून इंद्रिय सुखाचे तथाकथित पूर्ण जीवन जगण्यासाठी धडपड करतो. जीवात्म्याने आत्यंतिक पूर्णाची सेवा केल्याशिवाय तो इंद्रिय सुखाचे जीवन जगू शकत नाही. त्यामुळे इंद्रिय सुखाचे मार्ग भ्रष्ट जीवन म्हणजेच निव्वळ भ्रम आहेत. हात जोपर्यंत संपूर्ण शरीराबरोबर जोडलेला असतो तोपर्यंत त्याला सुद्धा पूर्ण घटक मानले जाते. हाताला शरीरापासून वेगळे केले तर तो हातासारखा दिसतो, परंतु हातासारखे काम करण्यास असमर्थ असतो. त्याचप्रमाणे जीवात्मे आत्यंतिक पूर्णाचे अंश आहेत. त्यांना आत्यंतिक पूर्णापासून वेगळे केले तर पूर्णतेची भ्रामक जाणीव त्यांना पूर्णपणे सुखी करू शकणार नाहीत. आपण आत्यंतिक पूर्णाच्या सेवेत संलग्न होऊन तेव्हाच मनुष्य जीवनाची पूर्णता लक्षात येईल. आत्यंतिक पूर्णाबरोबर जोडले जाईपर्यंत या जगातील सर्व सेवा, उदाहरणार्थ सामाजिक, राजकीय, जातीय, आंतरराष्ट्रीय किंवा अगदी आंतरग्रहीय सेवा सुद्धा अपूर्णच आहेत. जेव्हा प्रत्येक वस्तू आत्यंतिक पूर्णाच्या सेवेत नियुक्त केलेली असते तेव्हा जोडलेले सर्व अंश पूर्णत्व प्राप्त करतात. हरे कृष्ण. तर आज आपण ईशोपनिषद या ग्रंथावरती चर्चा करणार आहोत. तर या ग्रंथाची भूमिका, हे सगळ्यांचं माईक म्यूट करा बरं. शैलेश आपलं रोहित तुम्ही म्यूट झालात. हो, हरे कृष्ण. तर आज आपण ईशोपनिषद या ग्रंथाची चर्चा करणार आहोत. या ग्रंथावरती, तर हा जो ग्रंथ आहे तो वैदिक साहित्यामधला ग्रंथ आहे. एकूण 4 वेद आहेत आणि 108 उपनिषद आहेत. तर त्या 108 उपनिषदांपैकी हा एक ग्रंथ आहे, ईशोपनिषद. तर प्रभुपादांनी हा मुद्दामून
भक्तांसाठी या ग्रंथाचं निवड केलेली आहे प्रभुपादांनी. आणि या ग्रंथावरती भरपूर आपल्या परंपरेतल्या आचार्यांनी टीका केलेली आहे. जसं रामानुजाचार्य जे शिष्य संप्रदायातले त्यांनी टीका केलेली आहे. मध्वाचार्य यांनी पण या ग्रंथावरती टीका केली. तर हा जो ग्रंथ आहे यामध्ये येणारा जो विषय तो भगवंतावरती आहे. ईश म्हणजे भगवंत, ज्यांची सत्ता तिन्ही लोकांमध्ये आहे, अशा भगवंतांच्या वरती असणारा हा ग्रंथ आहे. तर या ग्रंथावरती आपण आज चर्चा करू. तर त्याच्या अगोदर प्रभुपादांनी भूमिका दिलेली आहे की वेद म्हणजे काय. तर प्रभुपाद म्हणतात वेद म्हणजे ज्याद्वारे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. तर जगात जी गोष्ट आपल्याला भगवंतांचं ज्ञान देते त्याला वेद म्हटलं जातं. कारण वेदांचा उद्देश आहे भगवंतांना जाणणे. तर जर कोणी म्हणत असेल मी वेदांना समजण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या व्यक्तीला आपण जर प्रश्न विचारला की भगवंत कोण आहेत आणि त्या प्रश्नाला त्याला उत्तर येत नसेल तर त्याने वेदाला जाणलंच नाही. कारण भगवंत स्वतः म्हणतात की वेद जर जाणायचं असेल तर वेदाचा सार मी आहे. तर जी कोणी वेदांचं अध्ययन करतात जर त्यांना कृष्ण भक्ती उमजत नसेल तर त्यांनी वेदाचं अध्ययन केलेलंच नाही. आणि जी व्यक्ती कृष्ण भक्ती करते त्या व्यक्तीला वेद अध्ययन करायची काही आवश्यकता नाही. कारण वेद हे अथांग सागरासारखे किंवा एक घनदाट अरण्यासारखे. त्यामध्ये जी भक्ती भगवंतांनी जपून ठेवलेली त्याचा शोध घेणं हे सर्वसामान्य व्यक्तीला शक्य नाही. समजा एखाद्या घनदाट जंगलात तुम्हाला सोडलं आणि तुम्हाला सांगितलं की जाऊन तिथं एक मूल्यवान वस्तू ठेवलेली ती प्राप्त करा. ते अरण्य एवढं घनदाट आहे की लोक त्यात स्वतःला हरवून जाते. त्यांना कळणार नाही की कुठल्या दिशेला जायचं काय करायचं. कारण ते सूर्याची किरण सुद्धा येत नाही एवढं घनदाट अरण्य असेल. तर अशा प्रकारे वेदामध्ये भक्ती ही फार लपवून ठेवलेली गोष्ट आहे. कारण कर्मकांड ज्ञानकांड अशा उपासनाकांड ह्यामध्येच लोक गुरफटून जातात. तर ते भक्ती मार्गाकडे येण्यासाठी त्यांना फारच त्यांना तेवढं सौभाग्य मिळत नाही. पण जे वैष्णव आहेत किंवा भगवंतांचे जे प्रिय भक्त आहेत ते आपल्याला वेदांत सार एकदम सहजरित्या उपलब्ध करून देतात. तर अशा वेदांचं जे सार आहे ते ईशोपनिषद हा पण एक त्यातला ग्रंथ आहे ज्यामध्ये भगवंतांची ओळख आपल्याला करून देण्यात आलेली आहे. तर श्रील प्रभुपादांनी या ग्रंथाची निवड केलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला माहिती देत आहेत. तर एकूण या ग्रंथाचं जे आपण 18 श्लोक आहेत त्यांच्यावरती आपण पुढचे 1-2 महिने आपण शिकणार आहोत. तर या ईशोपनिषदमध्ये ह्याची जी रचना आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला शिकवण्यात येतं भगवंताद्वारे की जीवांनी कसं भगवंताबरोबर तारतम्य ठेवून त्यांच्या आज्ञेनुसार जीवन जगावं. एक चांगला नागरिक होणं जसं देशाची इच्छा असते की जे देशातले नागरिक आहेत ते चांगले व्हावेत त्याप्रकारे भगवंतांची सुद्धा ज्या जीवांची भगवंतांनी उत्पत्ती केलेली आहे ते कसे राहावेत याची माहिती भगवंतांनी या शास्त्राद्वारे आपल्याला दिलेली. तर भगवंत आपल्याकडनं काय अपेक्षा करतात जीवांनी भगवंतांशी कशा प्रकारे संबंध ठेवून जगलं पाहिजे तर ते
या ग्रंथात भगवंत सांगतायत. आणि त्यानंतर आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त व्हावी, ज्याद्वारे आपण भौतिक जगात राहतोय आता, आणि आपली दृष्टी जी रातंधळीपणा आल्यासारखं आहे, आपल्याला दिसत नाही दिवसा सुद्धा. तर आपली जी दृष्टी भौतिक झालेली आहे, भौतिक दृष्टीमुळे काय होतंय, आपल्याला आध्यात्मिक गोष्टी दिसत नाहीत, भगवंतांचं अस्तित्व लोकांना दिसत नाही. सर्व लोक काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या षडगुण रिपूंनी त्यांची दृष्टी व्याप्त झालेली. तर अशा लोकांना आध्यात्मिक दृष्टी ची माहिती काय आहे, आध्यात्मिक दृष्टी त्याची माहिती या ग्रंथात दिलेली आहे. आणि त्याचबरोबर भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत यामधलं अंतर आणि कशा प्रकारे आपण या भौतिक जगातनं आध्यात्मिक जगाकडे वाटचाल करायला पाहिजे, त्याचं ज्ञान या पुस्तकात दिलेलं आहे. मग त्यानंतर हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंतांची आराधना करण्याची योग्य पद्धत आणि अयोग्य पद्धत ह्याचं सुद्धा या ग्रंथामध्ये विश्लेषण दिलेलं आहे. आणि सरतेशेवटी या ग्रंथामध्ये एक जो प्रामाणिक भक्त आहे तो कशा प्रकारे भगवंतांना शरणागत होतो आणि तो भगवंतांना कशा प्रकारे त्यांच्याकडे प्रार्थना करतो आणि तो भगवंतांना कशा प्रकारे शरण जातो, त्याचे जे काही हृदयापासून येणाऱ्या प्रार्थना आहेत त्या श्लोक नंबर 15 पासून ते 18 मध्ये दिलेले आहेत. तर हे अशा प्रकारे मुख्य याचे विभाग आहेत. तर आज हा पहिला जो श्लोक आहे तो भगवंतांच्या पूर्णत्वाबद्दल आपल्याला माहिती देतो की भगवंत कसे पूर्ण आहेत. या जगामध्ये कुणीही पूर्ण नाहीये भगवंतांना सोडून. कुणी असं म्हणू शकत नाही की मी पूर्ण आहे, मला कुणाचीच गरज नाही, असं या जगात कुणीच म्हणू शकत. जरी समजा घरामध्ये पिता आहेत, वडील आहे घरामध्ये, ते स्वतःला म्हणू शकत नाहीत की मी पूर्ण आहे, कारण तो जरी घराचा मालक असला तरी त्याला पत्नी, मुलं आणि बाकी नातेवाईक सगळ्यांची गरज असते. त्यामुळे जगामध्ये जीव कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि भगवंत कधीच अपूर्ण होऊ शकत नाही. तर जीव पूर्ण नाहीये आणि भगवंत अपूर्ण नाहीयेत, हे या श्लोकात समजावलेलं. ओम पूर्णमिदम, तर भगवंत पूर्ण आहेत आणि त्यांच्याकडनं जी आलेली सृष्टी आहे ती सुद्धा पूर्ण आहे. आणि अशा प्रकारे जर आपल्याला कळालं की भगवंत पूर्ण आहेत, भगवंतांची सृष्टी पूर्ण आहे, आणि मी जर भगवंतांना विसरलो, मी माझा संबंध भगवंतांशी जो आहे तो विसरलो, तर मी अपूर्ण राहणार आहे. तर जीवाची पूर्णता काय आहे? जेव्हा जीव भगवंतांना जाणतो की ते पूर्ण आहेत आणि मला भक्ती करण्यासाठी जे काही लागणार आहे ते सर्व भगवंतांनी दिलेलं आहे, आणि मी जर भगवंतांची भक्ती न करता या जगामध्ये स्वतंत्रपणे इंद्रिय तृप्ती करण्याचा प्रयत्न करेन, तर मला अपूर्णत्व येणार आहे. माझे इंद्रिय अपूर्ण आहेत आणि त्या अपूर्ण इंद्रियाद्वारे मी जे काही सुख प्राप्त करण्याची इच्छा करेन त्याद्वारे जे काही सुख मिळणार आहे ते सुद्धा अपूर्ण असणार आहे. तर भगवंतांना सोडून जर आपण काही भोग करण्याचा विचार करू तर ते सर्व काही अपूर्ण ठरणार. तर भगवंताकडे दृष्टी करून
आपण भगवंतांचे अंश आहोत याची जाणीव ठेवून अंशाचं कर्तव्य हे पूर्णाची सेवा करणे. तर जेव्हा अंश पूर्णाची सेवा करतो, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची, तर ती जी भक्ती आहे ती पूर्ण ठरते. आणि जर जीव भगवंतांचा त्याग करून या भौतिक जगामध्ये इंद्रिय भोग करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याची इंद्रिय अपूर्ण आहे, त्याचे भोग करण्याची वृत्ती अपूर्ण आहे, आणि त्याला जे काही भोग मिळणार आहे ते सुद्धा अपूर्ण असणार आहे. आणि त्यामुळे त्याला कधी शाश्वत पूर्ण सुख कधीच प्राप्त होणार नाही. तर हे या श्लोकात सांगितले की भगवंत पूर्ण आहे, भगवंतापासून येणारी सृष्टी पूर्ण आहे, आणि भगवंतांची भक्ती करणारा व्यक्ती सुद्धा तो पूर्ण आहे. जर भगवंतांची भक्ती न करता व्यक्ती जर स्वतंत्रपणे इंद्रिय भोग करण्याची इच्छा करेल, तर तो अपूर्ण ठरणार आहे. त्याचा जो काही परिश्रम आहे त्याद्वारे तो बंधनात अडकणार आहे. त्यामुळे आपल्याला समजलं पाहिजे की मला भगवंतापासून स्वतंत्रपणे भगवंतांशिवाय या जगात सुख प्राप्त होणार. जसं झाडाची फांदी, झाडाची पानं आहेत, ते जर ठरवले त्यांनी की मी स्वतः त्या झाडापासून मोकळं वेगळा होऊन मी इंद्रिय भोग करेन, असं जर त्याला पानाला वाटलं किंवा फांदीला वाटलं, तर काय होणार आहे? त्याने जर संबंध तोडला झाडाशी, पान जेव्हा झाडाचं पान पडतं खाली तर ते वाळून जातं, ते थोडंच हिरवगार राहतं. तर अशा प्रकारे जेव्हा आपण आध्यात्मिक जगाचा त्याग करून या भौतिक जगात येतो, भगवंतापासून स्वतंत्रपणे इंद्रिय तृप्ती करण्याची जी आपली इच्छा आहे, त्यामुळे आपण दुःखाच्या गराड्यात अडकून जातो. जन्म मृत्यू जरा व्याधी या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकून जातो. तर आपला अहंकार जर तो नम्र नाही झाला, तर कितीतरी जन्म गेले तरी आपल्याला भगवंतांची प्रेम उत्पन्न होणार नाही. कारण अहंकारामुळे व्यक्ती भगवंतांचं अस्तित्व मानत नाही, आणि तो स्वतःलाच समजतो की मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे, असा त्याच्या मनामध्ये अहंकार येतो. त्यामुळे भौतिक जगामध्ये लोक जे काही प्रयत्न करतात, प्रत्येक समस्येला ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना खरं उत्तर भगवंत आहेत याची जेव्हा त्यांना कल्पना नसते, तर त्यांचा प्रत्येक उत्तर हे असफलच ठरतं. जगामध्ये कितीतरी प्रश्न आहेत. अन्नाचा प्रश्न आहे, किंवा पैशाचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. तर या प्रश्नांच्या उत्तरासाठी शास्त्रज्ञ वगैरे कितीतरी डोकं लावून वेगवेगळे उत्तरं काढतात. पण काही वेळेस त्यांची उत्तरं हे जो त्रास होतोय त्याच्यापेक्षा मोठा त्रास त्यांना त्या उत्तरामुळे होतो, म्हणजे काही ते शोधून काढतात. तर अशा प्रकारे भौतिक जगातले शोध, भौतिक जगातले जे काही सुखी होण्याचे प्रयत्न आहेत, त्या सर्वांद्वारे लोकांना कधीच सुख प्राप्त झालेलं नाही आणि होणार पण नाही. तर जोपर्यंत आपण भगवंतांशी संबंध जोडत नाहीत, त्यांना केंद्रबिंदू बनून त्यांच्या प्रश्नांसाठी जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला सुख मिळणं हे अशक्य. वरकरणी लोक फार त्यांना शारीरिक सुखासाठी त्यांनी भरपूर काही उपाययोजना केलेली आहे, किंवा स्वतःच्या जे काही भोगविलास आहेत त्यासाठी त्यांनी भरपूर काही वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत. पण एवढं सगळं सुद्धा करून त्यांच्या मनाला शांती मिळत नाही, त्यांना शांती कधी प्राप्त होत नाही. कारण जी आत्म्याची खरी भूक आहे त्याच्यासाठी तेच काही करत नाहीत, फक्त शरीरासाठी ते काही करतायत. मग त्याद्वारे एक व्यक्ती कधीच सुखी होऊ शकत नाही. जसा समजा कोणी व्यक्तीकडे मोठी गाडी, चांगली गाडी आहे, तो गाडीमध्ये पेट्रोल टाकतोय, नवीन टायर लावतोय, गाडीला कलर मारतोय, अशा किती गोष्टी तो गाडीसाठी करतो. पण जो आतला चालक आहे, जो ड्रायव्हर आहे, त्याला जर त्यांनी उपाशी ठेवलं
आणि तुमची भली गाडी सोन्याची जरी असो, पण ड्रायव्हर जर उपाशी असेल तर गाडी चालेल का? चालणार नाही. तर आजकालचे जे शास्त्रज्ञ आहेत ते शरीरासाठी सगळी सुखाची योजना करतायत, पण आत्म्यासाठी त्यांच्याकडे काही सुख देण्याचं काही त्यांच्याकडे साधन नाही. मग अशा प्रकारे भौतिक सुविधा भरपूर आहेत, पण आत्मिक शांतता नसलेल्या लोकांमुळे युद्ध, अशा मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात. कुणाला फसवणे, युद्ध करणे, या ज्या गोष्टी घडतायत ते कशामुळे घडतायत? कारण त्यांना आत्मसमाधान नाही. पण त्याविरुद्ध जे भगवंतांचे भक्त आहेत, जे आत्मसमाधानी आहेत, जे भक्ती करून त्यांना समाधान भेटलेलं आहे, त्यांना या भौतिक जगातली सुखाची काहीही इच्छा नसते. ते वारी पायी करतील, त्या वारीमध्ये त्यांना काही सुखसुविधा भेटणार नसतील, पण सर्व लोक आनंदी असतात. का? कारण त्यांच्याकडे भगवंतांची भक्ती असते. ज्या व्यक्तीला भगवंतांची भक्ती प्राप्त झालेली आहे, भगवंतांशी ज्या व्यक्तीचा संबंध स्थापित झालेले, ती व्यक्ती खऱ्या रूपाने सुखी आहे. आणि जी व्यक्ती भगवंतांना विसरलेली आहे आणि ती व्यक्ती स्वतःला शरीर समजते आणि त्या शरीरासाठी सगळे काही उपाययोजना करते, पण त्या उपाययोजनेमुळे ती व्यक्ती चिरकाळ या जगात राहणार नाही. एवढे शास्त्रज्ञांनी एवढे मोठे मोठे शोध लावले, पण ती शास्त्रज्ञ आहेत का? नाही. किती व्यक्ती म्हणेल मी मोठा श्रीमंत आहे, माझ्याकडे मोठा बंगला आहे, पण तो राहणार आहे का तिथं? राहणार नाही. तो जरी बंगला बांधला तरी त्या बंगल्यात तो कायमचा राहू शकत. मग जी गोष्ट कायमची नाही आहे, जी गोष्ट तात्पुरती आहे, त्यामध्ये तुम्ही किती उत्कर्ष किंवा तुम्ही त्यात किती तुमचा उत्कर्ष झालेला असेल तर त्याचा काही उपयोग नाही. कारण तुम्ही शाश्वत नाही, तर तुम्ही किती उत्कर्ष करा, किती तुम्ही त्यात प्रगती करा, त्याचा काय लाभ जर तुम्ही राहणारच नसाल तर आपण मोठी गाडी घेतली किंवा मोठा बंगला घेतला किंवा मोठं सगळ्या लोकांमध्ये आपण फार एक नंबरचे महान व्यक्ती झालो भौतिकदृष्ट्या, पण त्याचा काय उपयोग? ती व्यक्ती किती दिवस टिकणार आहे, किती दिवस राहणार आहे? तर अशामुळे भौतिक जगातली प्रगती ही काही प्रगती नाही. ती आज प्रगती वाटते, पण उद्या ती व्यक्ती तिथं नसते आणि प्रगती जरी झाली तरी त्याचा त्याला काही लाभ. तर खरी प्रगती म्हणजे आपलं जे अज्ञान आहे, आपण जे भगवंतांना विसरलो, ते जे अज्ञान आहे, त्यातनं जर आपण बाहेर पडत असू तर ती खरी प्रगती. तर या भगवंताशिवाय हे जग जे अपूर्ण आहे, त्या अपूर्ण जगामध्ये पूर्णता शोधणं हे एक मूर्खपणाचं लक्षण. भगवंताशिवाय हे जग सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. लोकांना या जगामध्ये भरपूर सुखसुविधा बनवायचे आहेत, पण त्यांना भगवंत नकोय. त्यांना राम राज्य पाहिजे, पण राम नकोय. मग अशा ठिकाणी सुख मिळणं हे अशक्य आहे. जर खरं पूर्ण सुख हवं असेल तर आपल्याला पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची माहिती असली पाहिजे आणि त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची भक्ती कशी करावी ती सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. तर यासाठी इथं जी लोक अध्यात्माकडे वळलेली आहेत त्यांच्यामध्ये 3 स्तर आहेत, ज्याचं वर्णन प्रभुपाद सांगतात इथं. पहिला स्तर आहे जो भगवंत साक्षात्काराचा जो पहिला स्तर आहे तो आहे ब्रह्मन. ब्रह्म हे जे ब्रह्मन आहे ही भगवंतांची कांती. आणि दुसरं जे साक्षात्कार आहे ते आहे भगवंतांचं परमात्मा रूपामध्ये भगवंतांचं साक्षात्कार. तर भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत, तर त्यांचे विस्तार परमात्मा रूपाने अणुरेणूमध्ये जे भगवंत निवास करतात
त्यांना परमात्मा म्हटलेलं. तर अशा परमात्म्याचं साक्षात्कार होणे, ह्याला परमात्मा साक्षात्कार म्हटलेले. आणि सरते शेवटी भगवंतांना पूर्णपणे जाणणारा जो जो साक्षात्कार आहे त्याला म्हटलेले भगवान साक्षात्कार. तर भगवंत गोलोकमध्ये निवास करतात. पूर्ण पुरुषोत्तम भगवंत गोलोकमध्ये निवास करतात आणि त्यांच्याद्वारे या वैकुंठ लोकांची निर्मिती आहे आणि त्या वैकुंठ लोकांमध्ये भगवंत नारायण रूपात राहतात. आणि अशा नारायण रूपामध्ये राहणारे भगवंत, त्यांचं एक रूप आहे महाविष्णू, ज्यांच्या रोमारोमातनं अखंड अनेक ब्रह्मांड येतात, अनंत ब्रह्मांड येतात. तर ते जे ब्रह्मांड येतात त्यामध्ये गर्भदक्ष विष्णू असतात आणि गर्भदक्ष विष्णू असतात. आणि त्या गर्भदक्ष विष्णूंच्या रोमातनं जो घाम बाहेर येतो त्याद्वारे ते जे ब्रह्मांड आहे त्यामध्ये पाणी साचलं जातं आणि त्या पाण्यामध्ये भगवंत विश्राम करतात आणि त्यांच्या नाभी कमळातनं ब्रह्मांची उत्पत्ती होते. आणि त्या नाभी कमळामध्ये ब्रह्मा 14 लोकांची सृष्टी करतात. तर अशा प्रकारे गर्भदक्ष विष्णूकडनं शिरोदक्ष विष्णू जे चराचरामध्ये परमात्मा रूपामध्ये निवास करतात. तर अशा प्रकारे हे भगवंतांचे 3 जे लक्षण आहेत, ब्रह्मांड, परमात्मा आणि साक्षात भगवान. तर हे साक्षात्कार जी व्यक्ती आध्यात्मिक मार्गाकडे वळालेली त्यांना ते प्राप्त होतं. तर अशा प्रकारे हे जे भगवंत आहेत त्यांच्याद्वारे निर्माण झालेली सृष्टी, त्यांनी तयार केलेले हे 84 लक्ष योनी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. तर अशा प्रकारे भगवंतांनी ही जी सृष्टी बनवलेली आहे, जे जीव भगवंतांना त्याग करून स्वतःची निवृत्ती करण्याची इच्छा करतात त्या सर्वांना या भौतिक जगात पाठवलं जातं. आणि या भौतिक जगामध्ये भगवंतांनी त्यांच्यासाठी जी काही सृष्टी बनवली ती सृष्टी सुद्धा भगवंतांनी अशा प्रकारे बनवलेली आहे की ज्याद्वारे आपण भगवंताकडे वळू शकतो. तर भगवंत एवढी आपल्याला संधी देतात. जरी आपण भगवंतांना सोडून या भौतिक जगात आलो तरी भगवंतांनी अशा प्रकारे भौतिक जगाची व्यवस्था केलेली आहे की ज्याद्वारे आपण भगवंतांना जाणू शकू आणि आपण परत भगवंतामध्ये जाऊ शकू. तर अशा प्रकारे भगवंतांचं जे आध्यात्मिक जगत आहे ते पूर्ण आहे. भगवंतांनी हे जे भौतिक जगत निर्माण केलेले आहे ते सुद्धा पूर्ण आहे. तर फक्त या भौतिक जगाला पूर्णत्व कधी प्राप्त होईल, जेव्हा आपण हे भौतिक जगत स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी न लावता आपण या भौतिक जगाची जे काही मिळणारे सुख सुविधा आहेत त्या भगवंतांना जर आपण अर्पण करू तर हे भौतिक जगत आपल्याला आध्यात्मिक जगामध्ये नेण्यासाठी पूर्ण आहे. जसं धान्य उगवतं शेतामध्ये, फुलं उगवतात बागेमध्ये, सोन्याच्या खाणीमध्ये सोनं सापडतं. तर अशा एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत आहेत. अन्न प्राप्त होत आहे, वस्त्र प्राप्त होत आहे, सोनं प्राप्त होत आहे, दागिने प्राप्त होत आहेत, नाणं प्राप्त होत आहे, हिरे प्राप्त होत आहेत. तर ह्या सगळ्या प्राप्त होणाऱ्या गोष्टी, आंबा मिळतो समजा, जे काही आपल्याला मिळते या जगामध्ये, तर या जर गोष्टी आपण भगवंतांना अर्पण करू तर काय होईल, हे भौतिक जगत पूर्ण होईल. या भौतिक जगामध्ये आणि आध्यात्मिक जगामध्ये काहीच अंतर राहणार नाही. तर अशा प्रकारे जर आपलं कुटुंब आहे, जर या कुटुंबामध्ये जर आपण भगवंतांची भक्ती नाही केली नाही तर हे कुटुंब अपूर्ण आहे. ज्या गावामध्ये भगवंतांची भक्ती होत नाहीये ते गाव अपूर्ण आहे.
ज्या देशामध्ये भगवंतांची भक्ती होत नाही तो देश अपूर्ण आहे. ज्या जगामध्ये भगवंतांची भक्ती होत नाही ते जग सुद्धा अपूर्ण असणार आहे. तर आपण एवढं जगापर्यंत जायची गरज नाही, आपण स्वतःला बघायला पाहिजे. आपण या शरीरामध्ये आत्मरूपाने आहोत. भगवंतांनी आपल्याला हे शरीर दिलेले आहे. जर हे शरीर आपण भगवंतांच्या सेवेत लावू तर ह्या शरीराचं पूर्णत्व होईल. या शरीराला ज्या कारणासाठी हा शरीर प्राप्त झालेलं आहे त्याला त्याचा पूर्ण उपयोग होईल. पण आपण जर हे शरीर भगवंतांच्या सेवेत न लावता इंद्रियतृप्तीसाठी लावू तर ते अपूर्णाला प्राप्त होणार आहे. ते शरीर अपूर्ण राहणार आहे. त्यामध्ये प्राप्त होणारे सुख अपूर्ण राहणार आहे. आणि अशा प्रकारे हे अपूर्ण सुख आणि हे अपूर्ण शरीर आपल्याला भगवंतांच्या धामामध्ये नेण्यासाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे इथं आपल्याला शिकवलेलं आहे की भगवंतांनी जे काही निर्माण केलेले ते पूर्ण आहे आणि आपण पूर्ण आहोत. जर हे पूर्ण जगात जे काही आपल्याला भेटते ते जर आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सेवेत लावू तर ते पूर्ण होईल. तर अशा प्रकारे हे श्लोक जो आहे तो आपल्याला भगवंतांची भक्ती कशी करावी त्याबद्दल शिकवतो. तर भगवंतांची संपूर्णरित्या पूर्णत्वाला नेणारी भक्ती या जीवाने कशी करावी त्याबद्दल या श्लोकात माहिती दिलेली. तर हा श्लोक महत्त्वाचा आहे आणि या श्लोकाची पार्श्वभूमी ठेवून हा पुढचे बाकीचे श्लोक विस्तारित झालेले. तर हा श्लोक त्यांचा पाया आहे. हा श्लोक सर्व बाकीचे 18 श्लोक आपण अभ्यास करणार आहोत त्याचा हा श्लोक पाया आहे. तर अशा प्रकारे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची भक्ती ही पूर्ण आहे आणि जर कुणी भगवंतांची भक्ती करतोय तर ती व्यक्ती सुद्धा पूर्ण आहे. म्हणजे तो भगवंतांच्या सेवेत तो जीव लागलेला आहे आणि त्याची भक्ती जी आहे ती पूर्णत्वाला पोहोचलेली आहे आणि अशा प्रकारे तो व्यक्ती पूर्णपणे सुखी होईल आणि अशा भगवंतांची सेवा करून त्याचं आयुष्य हे मंगलकारी ठरणार आहे. तर हे या श्लोकामध्ये शिकवलेले. तर आता आपण पहिला श्लोक घेणार आहोत. ईशावास्य इदं सर्वं म्हणा सर्व आपलं म्हणा माईक चालू नका करू म्हणत नाही. ईशावास्य इदं सर्वं यत्किंचित् जगतां जगत् तेन तक्तेन भुञ्जेता मा वृथा कस्य सिद्धं. वाचा. भाषांतर आणि तात्पर्य दोन्ही वाचा. हरे कृष्णा. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंताच्या मालकीची असून सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. म्हणून प्रत्येकाने आपल्याला आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचा स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या आहेत हे जाणून त्यांचा स्वीकार करू नयेत. तात्पर्य: साक्षात भगवंतापासून आरंभ होणारे आणि परिपूर्ण गुरु परंपरेतून खाली येत असलेले वैदिक ज्ञान अच्युत आहेत. वैदिक ज्ञानाचा प्रथम शब्द भगवंतांनी उच्चारल्यामुळे या ज्ञानाचे उगमस्थान दिव्य आहेत. भगवंतांनी उच्चारलेल्या शब्दांना अपौरुषेय म्हणतात. अपौरुषेय शब्द सुचवितो की हे शब्द कोणत्याही साधारण मनुष्याने उच्चारलेले नाहीत. भौतिक संसारात राहणाऱ्या जीवात्म्यात 4 दोष असतात. 1. तो निश्चित चुका करतो. 2. तो भ्रमित होतो. 3. त्यांच्यात दुसऱ्यांना फसविण्याची वृत्ती असते आणि 4. त्यांची इंद्रिय अपूर्ण असतात. हे 4 दोष असलेली कोणतीही व्यक्ती पूर्ण ज्ञान प्रदान करू शकत नाही. वेद अशा 4 दोषांनी युक्त असलेल्या अपूर्ण जीवांकडून निर्मित होत नसतात. वैदिक ज्ञान सर्वप्रथम आदिजीव ब्रह्मदेवांना प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्यांनी हे ज्ञान त्यांच्या पुत्रांना व शिष्यांना दिले आणि त्यांच्या शिष्यांनी ही प्रक्रिया अनादी कालापासून चालू ठेवली आहेत. भगवंत पूर्ण आहेत. प्रकृतीच्या नियमावरही त्यांचे नियंत्रण आहेत, म्हणून ते या नियमांना बाध्य नाहीत.
तथापि जीव आणि जड वस्तू अशा सर्वांवर प्रकृतीच्या अर्थात अंततः भगवंताच्या शक्तीचे नियंत्रण असते. ईशोपनिषद यजुर्वेदाचा भाग असल्यामुळे त्यामध्ये या ब्रह्मांडातील सर्व वस्तूंच्या स्वामित्वाविषयी माहिती मिळते. ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तूवरील भगवंताच्या स्वामित्वाविषयी भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील परा व अपरा प्रकृतीच्या वर्णनात पुष्टी मिळते. भगवद्गीता 7वा अध्याय 4.5 पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार ही सर्व नैसर्गिक तत्वे भगवंताच्या अपरा किंवा भौतिक शक्तीच्या अधीन असतात, तर जीवात्मा किंवा जीवशक्ती भगवंताची परा प्रकृती श्रेष्ठ शक्ती आहे. दोन्ही प्रकृत्या भगवंतापासूनच उत्पन्न होतात आणि अंततः अस्तित्वातील सर्व गोष्टींची प्रत्यक्ष तेच नियंत्रक असतात. या ब्रह्मांडात परा किंवा अपरा शक्तीच्या अधीन नसलेली एकही वस्तू नसल्यामुळे सर्व काही भगवंताच्या मालकीचे आहेत. परमचेतन पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे पूर्णतम व्यक्ती असल्यामुळे आपल्याला विविध शक्तीच्या माध्यमाने सर्व काही सुस्थापित करण्यासाठी त्यांच्याकडे परिपूर्ण बुद्धी आहेत. अनेकदा भगवंताची तुलना अग्नीबरोबर केली जाते, तर सर्व जड आणि चेतन वस्तूंची तुलना अग्नीतून निघणाऱ्या प्रकाशाबरोबर आणि उष्णतेबरोबर केली जाते. ज्याप्रमाणे अग्नी उष्णता आणि प्रकाश यांच्या रूपात शक्ती पसरवितो, त्याप्रमाणे भगवंत आपली शक्ती विविध प्रकारे प्रदर्शित करतात. अशा प्रकारे ते प्रत्येक वस्तूंचे परम नियंत्रक, पालक आणि सर्वेसर्वा आहेत. ते सर्वज्ञ व सर्वांवर उपकार करणारे आहेत. सर्व बल, संपत्ती, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य या अचिंत्य शक्तीने ते परिपूर्ण आहेत. भगवंतांशिवाय इतर कोणीही कोणत्याही वस्तूचा मालक नाही, हे लक्षात येण्या इतके आपण बुद्धिमान असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्यासाठी भगवंताची जो हिस्सा राखून ठेवला आहे तेवढ्याच वस्तूंचा स्वीकार करावा. उदाहरणार्थ, गाय दूध देते, परंतु तिचा आहार दूध नसून गवत, धान्य इत्यादी आहेत आणि तिचे दूध मनुष्याचा आहार आहेत. अशी ही भगवंताची करणी आहेत. म्हणून ज्या वस्तू त्यांनी आपल्याकरिता वेगळ्या काढून ठेवल्या आहेत त्यांच्यावरच आपल्याला समाधान मानले पाहिजे आणि आपल्याकडील वस्तू वास्तविक कोणाच्या मालकीच्या आहेत ते देखील जाणले पाहिजे. उदाहरणार्थ, आपले घर माती, लाकूड, दगड, लोखंड, सिमेंट इत्यादी अनेक वस्तूंपासून बनविलेले आहेत. आपण जर ईशोपनिषदातील आदेशाप्रमाणे विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की उपरोक्त एकही वस्तू आपण स्वतः निर्माण करू शकत नाही. फार तर आपण त्या सर्व वस्तू एकत्र आणून आपल्याला परिश्रमाने त्यांना निरनिराळे आकार देऊ शकतो. एका मजुराने कठोर परिश्रम करून एखादी वस्तू तयार केली तरी त्यांच्या जोरावर तो त्या वस्तूवर आपली मालकी हक्क सांगू शकत नाहीत. आधुनिक समाजात भांडवलशाही व साम्यवादी लोकात सतत भांडण चालू असते. या भांडणाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले असून त्यामुळे जगाला धोका निर्माण झाला आहे. माणसे शत्रू सारखी एकमेकांसमोर उभी टाकली असून कुत्र्या मांजराप्रमाणे आवाज करीत आहेत. ईशोपनिषद कुत्र्या मांजरांना उपदेश देऊ शकत नाहीत, परंतु ते प्रामाणिक आचार्यांच्या माध्यमाने मनुष्याला भगवंताचा संदेश देऊ शकते. मानव जातीने ईशोपनिषदाचे वैदिक ज्ञान स्वीकारून भौतिक मालमत्तेवरून भांडतात कामा नये. भगवत कृपेने प्रत्येकाला ज्या काही सुखसोयी मिळाल्या आहेत तेवढ्यावरच त्याने समाधान मानले पाहिजे. जर भांडवलदार, साम्यवादी किंवा इतर कोणताही पक्ष नैसर्गिक साधन संपत्तीवर हक्क सांगू लागला तर जगात शांतता नांदू शकणार नाहीत, कारण ही सर्व संपत्ती भगवंताच्या मालकीची आहेत. भांडवलदार, राजकीय डावपेचांनी साम्यवाद्यांना दडपू शकणार नाहीत, तर साम्यवादी चोरलेल्या भाकरीकरिता लढून भांडवलदारांना हरवू शकत नाहीत. जर त्यांना भगवंताचे स्वामित्व मान्य नसेल तर त्यांच्या जवळील सर्व मालमत्ता चोरलेली आहेत असे म्हणावे लागेल. साहजिकच प्रकृतीच्या नियमानुसार ते शिक्षेस पात्र ठरतील. साम्यवादी व भांडवलदार या दोघांकडेही अण्वस्त्रे आहेत,
आणि जर त्यांनी भगवंताचे स्वामित्व मानले नाही तर ही अण्वस्त्रे दोन्ही पक्षांना चिरच नष्ट करतील. म्हणून त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी श्री निष्करुणाचा उपदेश पाळला पाहिजे. कुत्र्या मांजराप्रमाणे भांडणे मानव जातीला शोभत नाहीत. मानवी जीवनाचे ध्येय व महत्त्व समजण्या इतपत लोकांनी बुद्धिमान असावे. वेदशास्त्रे मानव समाजाकरिता रचलेली आहेत, कुत्र्या मांजराकरिता नव्हे. कुत्री मांजरे निर्वाहासाठी दुसऱ्या प्राण्याची शिकार करू शकतात व असे केल्यावर त्यांना पाप लागत नाही. परंतु स्वतःच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जर मनुष्याने एका पशुला मारले तर त्याच्यावर निसर्ग नियम भंग केल्याचा दोष लागतो. फलस्वरूप त्याला शिक्षा होते. मनुष्य जीवनाचे मानदंड पशूंच्या बाबतीत लागू पडत नाहीत. वाघ तांदूळ गहू खात नाहीत अथवा गाईचे दूध पित नाहीत, कारण त्यांचा आहार पशूंचे मांस आहेत. समस्त पशु पक्ष्यांपैकी काही शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी आहेत, परंतु त्यांच्यापैकी कोणीही भगवंतांनी दिलेल्या निसर्ग नियमाचे उल्लंघन करीत नाहीत. पशु पक्षी सरपटणारे प्राणी तसेच अन्य निम्न स्तरातील प्राणी प्रकृतीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असल्यामुळे त्यांच्या बाबतीत पापाचा प्रश्न उद्भवत नाही. शिवाय वैदिक नियम देखील त्यांच्याकरिता दिलेले नाहीत. केवळ मनुष्य जीवनच जबाबदारीचे जीवन असते. केवळ शाकाहारी होऊन आपण स्वतःला निसर्ग नियमांच्या उल्लंघनापासून वाचवू शकत नाहीत. भाजीपाला सुद्धा जीव असतो. एक जीव दुसऱ्या जीवांचे भक्षण असतो असा प्रकृतीचा नियम असला तरी भगवंताची जाणीव करून घेणे हे मानवजातीचे कर्तव्य आहेत. म्हणून आपण कट्टर शाकाहारी असल्याची कोणी घमंड करू नयेत. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून घेणे इतपत विकसित चेतना पशुमध्ये नसते, परंतु मनुष्याजवळ इतकी बुद्धिमत्ता असते की त्याने वैदिक शास्त्रापासून बोध घ्यावा आणि निसर्गाचे नियम कसे कार्यान्वित होतात ते जाणून घेऊन त्या ज्ञानाचा फायदा करून घ्यावा. त्याने जर ज्ञानाची उपेक्षा केली तर त्याचे जीवन धोक्यात येते. म्हणून त्याने भगवंताचा अधिकार मान्य करून त्याचा भक्त व्हायला हवे आणि आपल्याकडील सर्व काही त्यांना समर्पित करून केवळ त्यांना अर्पण केलेले अन्न प्रसाद रूपाने सेवन केले पाहिजे. असे केल्याने तो योग्य रीतीने कर्तव्य पालन करण्यास समर्थ होईल. भगवद्गीतेत 9व्या अध्यायात 26वा श्लोक भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे की भक्ताने प्रेमपूर्वक अर्पण केलेल्या शाकाहारी अन्नाचा ते स्वीकार करतात. म्हणून आपण केवळ कट्टर शाकाहारी न होता भगवत भक्त होऊन सर्व अन्न भगवंताला अर्पण करावे आणि त्यानंतर भगवत प्रसाद ग्रहण करावा. केवळ अशा भावनेने कार्य करणारेच मनुष्य जीवनाचे कर्तव्य पालन योग्य रीतीने करू शकतात. जे भगवंतांना नैवेद्य न दाखवता अन्न खातात ते प्रत्यक्ष पापच भक्षण करीत असतात. त्या पापाचे फळ म्हणून त्यांना नाना प्रकारचे क्लेश भोगावे लागतात. भगवद्गीता 3रा अध्याय 13वा श्लोक. भगवंताच्या मालकीला शह देऊन निसर्ग नियमांना जाणीवपूर्वक झुगारून देणे हेच पापाचे मूळ कारण आहेत. प्रकृतीच्या नियमांचे किंवा भगवंताच्या आदेशांचे पालन न केल्यामुळे मनुष्याच्या जीवनाचा सर्वनाश होतो. या उलट धीर निसर्ग नियम जाणणारा आणि अनावश्यक आसक्ती-द्वेषापासून दूर असलेल्या मनुष्यावर भगवंत निश्चितच कृपा करतात आणि भगवत धामास अथवा आपल्या शाश्वत निवासस्थानास जाण्यास तो पात्र ठरतो. हरे कृष्ण. तर ईशावास्येदं सर्वं यत्किंचित् जगतां जगत् तेन तत्तेन भुञ्जीता मा गृध कस्य सिद्धनं. तर या श्लोकाचा जो महत्वाचा भाग आहे ते म्हणजे तुमचा हिस्सा स्वीकार करा. तर भगवंतांचं ही पूर्ण संपत्ती आहे. आध्यात्मिक जगत, भौतिक जगत जे काय सर्व सृष्टी ही भगवंतांची संपत्ती. जसं आपल्या वडिलांची काही संपत्ती असते, त्यांच्याकडे 8 एकर जर शेत असते तर वडील ती शेती आपल्या मुलांना ते वाटून देतात. तर वडिलांनी जी शेती जेवढी एकर आपल्या मुलांना वाटलेली आहे तेवढी शेती ज्याच्या वाट्याला जेवढी आलेली आहे
ती त्याची असते. तर त्याच प्रकारे भगवंतांनी ही जी सृष्टी केलेली आहे त्यामध्ये भगवंतांनी प्रत्येकाला वाटा दिलेली. तर जी भगवंतांनी आपल्याला दिलेली वस्तू आहे त्याला आपण स्वीकार करणे हे या श्लोकाचा उद्देश. आणि दुसरी गोष्ट, भगवंतांनी जे दिले ते स्वीकार करणे. दुसरी गोष्ट आहे की हे सर्व काही भगवंतांचे. मला जरी दिले तरी ती गोष्ट जी माझ्याजवळ आहे ती सुद्धा भगवंतांचीच आहे. हा महत्वाचा विषय. तर हे जर ज्याला समजलं की ही सृष्टी पूर्ण भगवंतांची आहे आणि जे मला मिळालेलं आहे ते सुद्धा भगवंतांच्याच मालकीचे, असं ज्या व्यक्तीला कळलेलं आहे ती व्यक्ती सुखी असते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येरवत्त धन मज मृत्युके समान. तर तुकाराम महाराज म्हणतात की दुसऱ्यांचं जे धन आहे ते मला मातीसारखे आणि आम्ही कशाने सुखी आहोत? विठ्ठल विठ्ठल मुखी, भगवंतांचं नाव घेऊन आम्ही सुखी आहोत. तर जोपर्यंत व्यक्तीला समजत नाही की माझी जी संपत्ती आहे किंवा माझ्याकडे जे काही दिलेले आहे ते भगवंतांचं आहे आणि दुसऱ्यांकडे जे काही आहे ते सुद्धा भगवंतांचं आहे आणि भगवंतांनी त्याला जास्त दिले मला कमी दिले, तर असा हेवी भाव करण्यात त्यामुळे त्याला त्रास देऊन त्याच्याकडनं हिरावून घेण्यात काही शहाणपण नाही. तर दुसऱ्यांशी वैर, दुसऱ्यांशी ईर्ष्या ह्या ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतात त्या या अज्ञानामुळे, भगवंतांच्या संबंधाचा जो अज्ञान आपल्याला झालेला आहे, आपला भगवंतांशी जो संबंध आहे त्याचं जे अज्ञान झालेलं आहे त्यामुळे आपल्यामध्ये अशा ईर्ष्या द्वेष अशा ज्या पातकी वृत्ती आहेत ते उत्पन्न होतात. तर त्यामुळे या श्लोकामध्ये प्रभुपाद सांगतायत की वैदिक ज्ञान आहे ते महान आहे. का महान आहे वैदिक ज्ञान? कारण हे वैदिक ज्ञान कुठल्या शास्त्रज्ञाकडनं आलेले नाही. कारण शास्त्रज्ञामध्ये 4 दोष असतात. ते चुका करतात, त्यांना मोह होतो, ते फसवतात लोकांना आणि त्यांचे इंद्रिय अपूर्ण. तर अशा फसव्या शास्त्रज्ञाकडनं किंवा भसव्या लोकांकडनं आलेलं हे ज्ञान नाहीये. तर आध्यात्मिक ज्ञान काय आहे? हे भगवंताकडनं आले, ज्यांना म्हटले अपौरुष आहे. तर भगवंत जे बोलतात त्यात काहीही त्रुटी नसते, त्याच्यामुळे त्याला अपौरुषेय म्हटले. तर अशा प्रकारे हे महान ज्ञान आहे जे भगवंताकडनं आलेले. आणि प्रभुपाद दुसरी महत्वपूर्ण इथं सांगतात आपल्याला की भगवंतच या जगाचे मालक आहेत. या जगामध्ये जे काही आपल्याला दिसत आहेत 5 महाभूत आणि 3 सूक्ष्म मनबुद्धी अहंकार आणि पंचमहाभूत, या सर्वांद्वारे जे काही या जगात निर्माण झालेले आहे त्याची मालकी सुद्धा भगवंतांचीच आहे. हे भगवंतांचं सर्व काही आहे. तर प्रभुपाद उदाहरण देतात की कोणी जर घर बांधत असेल, म्हणतो घर माझं आहे, तर जे घर तो बांधतोय त्याच्या खाली जी माती आहे, जमीन आहे, त्या व्यक्तीने बनवली का? नाही, ती जमीन आधीपासूनच होती. आणि त्याचबरोबर ते घर बनवण्यासाठी जे काही विटा लागल्या, ज्या काही सळ्या लागल्या, ज्या काही
लाकडाचं बांधकाम झालेलं आहे त्याच्यात, ते सर्व कुणी दिलेले? ते भगवंतांनी दिले. तर जर कुणी शहाणा व्यक्ती असेल, त्याला तो प्रामाणिक असेल, तर त्याला त्याला कळेल की मी जे काही बनवलंय घर, हे सर्व काही भगवंतांच्या कृपेनेच बनलेलं. त्याच्यामुळे त्याला समजतं की या जगाचा मालक किंवा माझ्या घराचा मालक हे भगवंतच आहे. तर अशा प्रकारे जेव्हा व्यक्तीला कळालं की मी या जगाचा मालक नाही आणि हे जग भगवंताच्या मालकीचं आहे आणि भगवंतांनी मला काही कोटा दिलेला आहे, मला काही हिस्सा दिलेला आहे, मला काही माझ्या वाटणीला काही भगवंतांनी ठेवलेलं आहे, तर जे काही त्याच्या वाटणीला आलेलं आहे त्यावरती ती व्यक्ती सुखी राहते, सुखी राहण्याचा प्रयत्न करते. तर मनुष्य देहामध्ये हा महत्वाचा सिद्धांत आहे. लोकांनी शिकलं पाहिजे की मला भगवंतांनी जे दिलेलं आहे त्यात मी सुखी राहीन, मी दुसऱ्यांचं काही चोरणार नाही, दुसऱ्यांकडनं काही मी हिसकावून घेणार नाही. तर अशी भावना त्याच्या हृदयात असली पाहिजे. तर प्राणी सुद्धा जेवढं त्यांच्या वाट्यात जेवढं आलंय तेवढंच ते घेतात, ते दुसऱ्यांचं कधीच घेत नाही. समजा बाजारामध्ये एखाद्या थैलीमध्ये आपण गहू ठेवले समजा, तर चिमणी येईल, त्या पोत्यावरती बसेल, 4-5 दाणे खाईल आणि ते निघून जाईल. मग काही वेळानंतर गाय येईल, गाय आपल्या तोंडात जेवढं मावेल तेवढं खाईल आणि ते निघून जाईल. पण एखादा माणूस आला तर तो पोतच घेऊन जाईल. तर बघा, या जगामध्ये पशु पक्षी सुद्धा जेवढं त्यांच्या नशिबात दिलेलं आहे, जेवढं भगवंतांनी त्यांना दिलेलं आहे, ते घेऊन ते सुखी राहतात. पण एखादा लोभी माणूस आहे, त्याला कितीही भेटव त्याला ते कमीच वाटतं. जेव्हा वामनदेव भगवान वामन रूपामध्ये बली महाराजाकडे जातात आणि बली महाराज हे फार दानशूर आहेत, ते सगळ्या ब्राह्मणांना दान देत असतात. आणि जेव्हा वामनदेव त्यांच्याकडे येतात तर वामनदेव म्हणतात, मला 3 पावले जमीन दे. आणि वामनदेव हे बुटके होते, तर त्यांचे पावलं किती छोटे असणार. तर बली महाराज त्यांना म्हटले, हे ब्राह्मण देवता, तुमच्या छोट्या पायाने 3 पावलं जमीन किती मिळणार आहे तुम्हाला, त्याचा काय उपयोग होणार आहे? तुम्ही जर म्हणत असाल तर तुम्हाला मी माझं अर्ध राज्य देईन, तुम्हाला मी माझी नोकरी देईन, माझी 1,00,000 गायी देईन, तुम्ही जे मागाल ते देईन. या 3 पावलांनी काय तुम्हाला मिळणार आहे? तर त्यावेळेस वामनदेव त्यांना एक उपदेश देतात. ते म्हणतात की जर व्यक्ती संतुष्टी नसेल, त्याच्या मनामध्ये संतुष्टी नसेल, जर तो आत्मसंतुष्ट नसेल, तर त्या व्यक्तीला जगामधलं संपूर्ण ऐश्वर्य किंवा ब्रह्माचं जरी पद त्याला प्राप्त झालं तरी ती व्यक्ती असंतुष्टच राहते, त्याला संतुष्टी येतच. तर लोभी माणसाला संतुष्टी कधीच मिळत नाही, जरी त्याच्याकडे भरपूर काही असेल तरी. तर जे कंजूस लोक असतात ते सगळ्यात मोठे दानशूर असतात. का कसं दानशूर असतात? ते इतके कंजूस असतात की ते स्वतःसाठी काहीच खर्च करत नाहीत आणि मेल्यावरती सगळं काही दुसऱ्यासाठी सोडून जातात. तर खरे दानशूर कोण आहेत? कंजूस माणसं. तर अशा प्रकारे आपण कंजूस बनायला नाही पाहिजे. आपण जे काही आपल्याला भेटलेलं आहे त्याला आपण भगवंतांच्या सेवेत लावलं पाहिजे. जर आपण गोष्टी भगवंतांना अर्पण नाही केलं तरी त्या गोष्टी या जगात इथंच राहून जातील. आपण त्या वस्तूंना सोडून जाऊ, पण ती गोष्ट भगवंतांना आपण अर्पण करू तर आपल्याला भगवंतांना अर्पण केल्यामुळे भगवंतांची कृपा प्राप्त होऊ होते. तर त्यासाठी मनुष्य देहामध्ये महत्वाचं कर्तव्य काय आहे?
की त्यांनी दुसऱ्यांचं जे आहे त्याला लुबाडायला नाही पाहिजे, दुसऱ्यांचं शोषण नाही करायला पाहिजे, दुसऱ्यांकडनं हिसकावून नाही घ्यायला पाहिजे. तर भगवंतांनी सर्वांसाठी दिलेले. जसं बाळ जन्मायला येतं त्याच्यासाठी सुद्धा भगवंत व्यवस्था करून ठेवतात. असं नाही की जेव्हा बाळ जन्मलं तर त्याला वाटतं की अरे मला दूध मिळणार नाही, तर आईला त्यावेळेसच दूध येतं. तर भगवंत जर जन्मताना आपल्यासाठी दूध भगवंतांनी व्यवस्था केलेली आहे, तर मरेपर्यंत भगवंत आपली व्यवस्था करणारच, त्यात काही वाद नाही. मुंगीला खायला मिळतं या जगामध्ये, आणि हत्ती जो 300 किलो खातो त्याला सुद्धा खायला मिळतं. मुंगी 3 ग्राम खाते तिला सुद्धा खायला मिळतं, हत्ती सुद्धा 300 किलो खातो त्याला खायला मिळतं. तर आपण 300 ग्राम खाणाऱ्या लोकांना का भगवंत देणार नाही? पण जर एखादा लुबाडू व्यक्ती असेल, लोभी व्यक्ती असेल, तर त्याला कितीही भेटलं तरी त्याला सुख मिळणार नाही, सुख वाटणार नाही. तर त्यामुळे असला लोभटपणा, असला लोभीपणा आपण त्याग करायला पाहिजे. जे काही भगवंताने आपल्याला दिलंय त्यामध्ये संतुष्ट राहिलं पाहिजे. दुसऱ्यांशी हेवा देवा नाही करायला पाहिजे, दुसऱ्यांशी ईर्ष्या करायला नाही पाहिजे. तर एक माणूस तपस्या करत होता, मग त्याला भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंताने त्याला आशीर्वाद दिला, तू जे काही मागशील त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. तर या माणसाने मागितलं, भगवंत मला एक घर द्या. तर त्याच्या शेजाऱ्याला 2 घरं भेटली. मग तो म्हटला की भगवंता मला एक गाय द्या. मग त्याच्या शेजाऱ्याला 2 गायी भेटल्या. तो म्हटला मला एक गाडी द्या. मग त्याला एक गाडी भेटली. तर त्याला मग शेजाऱ्याला 2 गाडी भेटली. तर या माणसाला जे त्याला भेटतंय त्याचं दुःख, त्याचा आनंद नाही वाटत आहे, पण त्याला जे दुसऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त भेटते त्याचं त्याला दुःख होतं. तर तो म्हणतो की भगवंत माझा एक डोळा आंधळा कर. तर त्याचा उद्देश काय होता की माझा जर एक डोळा आंधळा झाला तर त्याचे 2 डोळे आंधळे होते, मग मला आनंद होतो. तर हे आसुरी वृत्ती आहे. वैष्णव म्हणजे पर दुःख दुखी, पर सुख सुखी. तर भगवंतांचे भक्त कसे असतात, दुसऱ्यांच्या सुखात सुख मानतात, दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानतात. पण आसुरी व्यक्तीचे लोक कसे असतात, पर दुःख सुखी. जर दुसरे लोक दुःखात असतील तर ते आनंदी होतात, आणि पर दुःख सुखी, दुसरे लोक जर दुःखात असतील तर ते आनंदी होतात, आणि पर सुख दुखी, आणि दुसरे लोक जर सुखात असतील तर त्यांना दुःख होतं. हे आसुरी प्रवृत्ती. तो रोज लोक सकाळी उठल्या उठल्या वर्तमानपत्र का वाचतात, कारण त्यांना वाचून काय वाटतं, अरे तिकडं बॉम्ब पडलाय, तिथे एवढे लोक मेले. मग त्याला काय वाटतं त्या व्यक्तीला, अरे एवढे लोक गेले, आता मी वाचलोय, बरं झालं बाबा माझ्यावरती बॉम्ब नाही पडला. तर त्याला आनंद होतो. मग पण एखाद्या व्यक्तीला जर लॉटरी लागली असं त्या लिहिलेलं आहे, तर हा व्यक्ती जेव्हा ती गोष्ट वाचतो, ती बातमी वाचतो, तर मग ह्याला दुःख होतं, अरे त्याला लॉटरी लागली, मला नाही लागली. तर हे जे भगवत भक्त नाहीत त्यांची अशी वृत्ती होते. तर हे व्यक्तीपुरतं राहत नाही, तर हे देशापर्यंत जातं. काही देश स्वतःच्या भगवंतांनी जे काही त्या देशात दिले त्याच्यावरती सुखी नाही राहत, तर ते दुसऱ्या देशाची मालमत्ता हुसकावून घेण्याचा प्रयत्न करतात, लुबाडून घेण्याचा प्रयत्न करतात. मग त्यामुळे युद्ध वगैरे होतात. जर त्यांना कळत नाही की या जगाची मालकी, या जगाचा मालक भगवंत आहेत, हे जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत ते सुखी राहत नाहीत. त्यांना वाटतं की मी या जगाचा मालक आहे, मी त्या दुसऱ्या देशाचा मालक होणार आहे. त्यासाठी मग ते विनाकारण युद्ध करतात, दुसऱ्यांना पण त्रास देतात आणि स्वतःला पण त्रास करून घेतात. तर अशा प्रकारची लोभी वृत्ती, अशा प्रकारची द्वेष भावना, हे सगळं ज्या व्यक्तींना भगवंतांची सत्तावरती विश्वास नाही आहे त्या लोकांच्या मनामध्ये असे दुर्गुण उत्पन्न होतात.
तर मनुष्य देह प्राप्त झाला आहे असं कुत्र्या मांजरासारखं भांडण्यासाठी नाही, तर मनुष्य देह प्राप्त झालेला आहे भगवंतांची विचारपूस करण्यासाठी, भक्तीच्या मार्गामध्ये लागण्यासाठी आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. तर या मनुष्य देहाचा उपयोग, सदुपयोग काय करायला पाहिजे आपण? तर आपण जे काही आपल्याला भेटलेलं आहे भगवंतांद्वारे त्यामध्ये सुखी असलं पाहिजे आणि दुसऱ्यांची ईर्ष्या करायला नाही पाहिजे. दुसऱ्यांचं वाईट व्हावं अशी इच्छा करायला नाही पाहिजे. तर आपल्याला जे भेटले त्यात सुखी असलं पाहिजे, दुसऱ्यांचे जे काही भगवंत त्यात सुखी असलं पाहिजे आणि दुसऱ्यांचं दुःख आपलं दुःख समजून घेतलं पाहिजे, तर तो खरा वैष्णव. वैष्णव परदुःख दुःखी. तर आपल्याला दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःखी व्हायला पाहिजे. आणि सर्वात मोठं दुःख काय आहे जगामध्ये? जे भगवंतांचं नाव घेत नाहीत, जे भगवंतांना शरणागत गेली नाहीत, ती लोक या जगामध्ये सर्वात दुःख आहेत. तर हे भगवंतांचे भक्त जाणतात, त्यामुळे ते स्वतः भगवंतांच्या भक्तीमध्ये लागतात. जन्म सार्थक करी परोपकार. ते स्वतः भगवंतांची या जगाचा मालक भगवंतांना ते स्वीकार करतात आणि जे काही आपल्या पदरात पडलेले त्यावरती ते संतुष्ट राहतात. ते दुसऱ्यांचा हेवा करत नाहीत किंवा दुसऱ्यांचं वाईट व्हावं अशी भावना त्यांच्या मनात राहत नाही. तर अशा प्रकारे जे भगवंतांनी त्यांच्या वाट्याला दिलेले आहे त्यावरती जी व्यक्ती प्रसन्न असेल तर ती व्यक्ती भगवंतांना प्रसन्न करू शकते. तर प्रभुपाद सांगतायत की मनुष्याला भगवंतांनी शाख, फळं, फुलं, धान्य हे दिलेले, तर फक्त मनुष्य शाकाहारी बनणे हा काही मोठा जीवनाचा उद्देश नाही. कारण शाक सुद्धा त्यामध्ये जीव असतो, त्याला सुद्धा आपण मारतो. तर फक्त शाकाहारी बनणे म्हणजे त्यामुळे भगवंतांची भक्ती पूर्ण होत नाही. तर भगवंतांची भक्ती कधी पूर्ण होते? जेव्हा आपण जे काही आपल्याला हे शाक किंवा धान्य वगैरे प्राप्त झालेले ते जेव्हा आपण भगवंतांना अर्पण करतो आणि ते भगवंतांना अर्पण करून आपण प्रसाद रूपामध्ये त्याचा स्वीकार करतो, तर ती आपल्याला भक्तीमध्ये पूर्णत्वाला नेणारी विचार आहे, तो भाव आहे. तर भक्त सर्व काही भगवंतांचं आहे असं तो समजतो. तो घरामध्ये भगवंतांना घराचा मालक बनवतो. तर लोक स्वतःसाठी मोठा बेड, स्वतःसाठी मोठा टीव्ही, स्वतःसाठी मोठं काही, सर्व काही स्वतःसाठी मोठं मोठं, आणि भगवंतांना काय करतात? ते छोट्याशा कोपऱ्यात कुठेतरी ऍडजस्ट करतात. जो कोपरा घरातला वापरायला येत नाही तिथं मग ते देवघर बनवतात. असं नाही. तर घराचा मालक भगवंतांना करायचं असेल तर त्यांना मुख्य जागा दिली पाहिजे आणि तिथं त्यांची चांगली सेवा करायला पाहिजे. तर भक्त भगवंतांना घराचा मालक समजतो, भगवंतांना तो स्वतःचा मालक समजतो. आपल्या पत्नीचा सुद्धा तो मालक आहे असा विचार करत नाही. तो पत्नी, मुलं, जे काही घरातले बाकीचे सदस्य आहेत त्यांना सुद्धा तो भगवंतांचा सेवक मानतो आणि त्यांची सेवा करणे हे त्याचं लक्ष असतं. भगवंतांनी ह्या भक्तांना माझ्या काळजीत दिलेलं आहे, तर त्यांची सेवा करायला पाहिजे, जेणेकरून मी भगवंतांना प्रसन्न करू शकेन, अशा भावनेने तो परिवाराची काळजी घेतो. तर फक्त शाकाहारी म्हणणे हे भक्तीला पूर्णत्वाला नेत नाही. तर हे जे काही शाकाहारी आहे ते भगवंतांना जेव्हा आपण अर्पण करतो, त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करतो, तर ते आपल्याला या कर्मबंधनात अडकवणार नाही. कारण हे आपण भगवंतांसाठी केलेले. जसा एखादा देशाचा शिपाई आहे किंवा सैनिक आहे, तो जेव्हा देशासाठी गोळ्या झाडतो, सैनिकांना, दुसऱ्या जे शत्रू पक्षातल्या लोकांना तो मारतो, तर त्याला देश त्यावेळेस त्याला गौरव पुरस्कार देतात.
पण तोच जर सैनिक तो घरी गावी आला आणि गावातल्या लोकांना मारला तर त्याला काय शिक्षा होते? त्यामुळे गोळ्या मारणे हे त्याचं कर्तव्य आहे, पण तो देशासाठी करतोय का स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी करतोय ते त्याचं बंधन ठरणार आहे. तर अशा प्रकारे जर व्यक्ती दिवस रात्र खातच असेल तर त्याचं खाणं बंधनकारक कधी होईल? जेव्हा तो भगवंतांना अर्पण न करता तो खातो. जसा सैनिक देशासाठी गोळ्या जर मारत असेल, शत्रूंना मारत असेल तर देश त्याला गौरव पुरस्कार देतो. त्याप्रकारे आपण सुद्धा शाक सब्जी यांना मारतोच की, त्यात पण जीवच असतात, त्यांना मारतो आपण. पण तेव्हा जर आपण ते निम्न जीव जर आपण भगवंतांना अर्पण केले तर भगवंत त्यातनं पाप काढून टाकतात आणि आपल्याला प्रसाद रूपात अन्न मिळतं. तर जे अन्न आपण भगवंतांना अर्पण न करता खातो ते पापाचंच भक्षण आहे, ते अन्न आपल्याला पापात टाकणार आहे. त्यामुळे आपण भगवंतांनाच अर्पित केलेल्या गोष्टी खायला पाहिजे. भगवंतांना अर्पित न करता दुसरं काही खाऊ नये, कारण ते सर्व आपल्याला बंधनात अडकवणार आहे. तर एखाद्या घरामध्ये वडिलांचं जर मुलगा ऐकत नसेल तर त्या मुलाला काय म्हटलं जातं? गुंड मुलगा म्हटलं जातं, कारण तो वडिलांचं ऐकत नाही. आणि जो मुलगा वडिलांचा ऐकतो त्याला सद्गुणी मुलगा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे या जगामध्ये सुद्धा जी लोक भगवंतांचा आदेश पालन करत नाहीत ते पापाचे भागीदार होतात. तर भगवंतांची सत्ता न मानणे हेच पापाचं बीज आहे. भगवंतांना न मानणं, भगवंतांची सत्ता न मानणं हे पापाचं बीज आहे. मग त्या बीजामुळं अनेक पापाची झाडांची वाढ होते आणि पापाची फळं लागतात. तर तुकाराम महाराज म्हणतात, पापाची वासना नको जाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच. तर भगवंतांचं रूप बघण्याच्या ऐवजी दुसरं कोणाचं रूप बघण्यात आपण जर आपले डोळे लावले तर ते काय आहे? पापाची वासना आहे. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, त्याहून बहिरा बराच. तर जगामधल्या लोकांची निंदा ऐकायला आपले कान टवकारून उभे असतात आणि भगवंतांचे जेव्हा गुणगान आपण गुणगान जेव्हा साधू संत खरंच असतात त्यावेळेस आपले कान बंद पडतात, लोकांचे कान बंद पडतात. जेव्हा वर्ल्ड कप वगैरे चालले असतात लोक रात्री 12 वाजता टीव्ही लावून जागी राहतात, रात्री मध्यरात्री वगैरे. आणि जेव्हा भगवंतांची कथा चालली असते तेव्हा लोक झोपायला जातात किंवा कथेमध्ये बसून झोपे जातात. तर हे आपल्या कानाची दुर्दशा आहे. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी. तर शुद्ध भक्त तुकाराम महाराज काय म्हणतात? माझ्या कानामध्ये भगवंतांशिवाय दुसरं काही वाणी पडू नको माझ्या कानामध्ये. अपवित्र बोलणे नको माझ्या मुखा, त्याहून मुका बहिरा बराच. त्याहून मुका बराच. तर आपली जिव्हा सुद्धा दिवसभर एवढी बडबड बडबड करत असते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. तर त्या जिभेने जे काही आवाज काढले बाहेर त्यातले किती आवाज भगवंतांच्या सेवेसाठी होते याचे जर आपण मोजमाप केलं तर फक्त 2 तास आपण भगवंतासाठी बोललो. भगवंताचं नामस्मरण करताना आपण 2 तास फक्त आपली वाणी सदुपयोगाला लावली. बाकीचे जे काही आपण जागी होतो दिवसभर जे बाहेर बडबड करत होतो ते काय? अपवित्र आहे. अपवित्र बोलणे नको माझ्या मुखा, त्याहून मुका बराच. तर शुद्ध भक्त भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच बोलतो, नाहीतर तो बोलत नाही. तर हे जे अज्ञान आहे की मी या जगाचा स्वामी आहे, मी या जगाचा मालक आहे, हे सर्व काही माझ्या इंद्रिय भोगासाठी आहे, अशी जी भावना आहे ते पापाचं बीज आहे. जेव्हा व्यक्ती लोभी आणि हावरट होतो किंवा भोगी होतो तर तो पापाचा जनक होतो. त्याच्याद्वारे जे काही तो कार्य करतो ते सर्व त्याला पापाच्या बंधनात त्याला अडकवलं जातं. तर या भौतिक जगाच्या बंधनातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल
तर भगवंतांची सत्ता जाणली पाहिजे. की भगवंत या जगाचे मालक आहेत आणि मी त्यांचा दास आहे आणि दासाचं कर्तव्य आहे की मालकांची सेवा करणं. तर एखादा व्यक्ती त्याला भूक लागलेली आहे आणि तो एखादा त्याला बंगला जर मोकळा दिसला, तो आज त्या बंगल्यात गेला, तिथे त्याला फ्रीजमध्ये पेरू दिसले किंवा त्या फ्रीजमध्ये सफरचंद दिसले, तो खातोय ते फ्रीजमध्ये बाहेर. पण तिथं कोणी नाही, त्याला ते कोणी दिसत नसेल, याचा अर्थ नाही की त्याची ती सत्ता झाली नाही. त्या घराला कोणीतरी मालक असणारच आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे, तर या सृष्टीला मालक असणारच आहे. आपण आंबे खातो किंवा आपण पेरू खातो किंवा आपण सफरचंद खातो किंवा फळं खातो, फुलं खातो, जे काही मिळते आपल्याला जन्मल्यापासून, अंगावरती कपडे मिळत आहेत, राहायला घर मिळतंय, हे सगळं जे काही मिळते त्याला तर आपण उत्पन्न केलेलं नाही, ते तर कुणीतरी आपल्याला दिलेले, कुणाकडनं तरी आलेले. मग तो व्यक्ती कोण आहे ज्याच्याकडनं आपल्याला प्राप्त झालेले? ते आहे भगवंत. त्यामुळे जो भक्त आहे तो बघतो की भगवंतांनी मला सगळं दिलेलं आहे. ही हवा जी मिळते मला श्वास घेण्यासाठी, ती सुद्धा भगवंतांची कृपा आहे. जो सूर्योदय होतो, सूर्य दिवसभर तळपतो, त्याच्याकडनं जे सूर्यकिरणे मिळतात, ती सुद्धा भगवंतांची कृपा आहे. आपल्याला कोरोनामध्ये ज्या लोकांना ऑक्सिजनची सिलेंडर लावली होती श्वास न घेता येत असल्यामुळं, एक एक सिलेंडरला 5-5 हजार रुपये मोजावं लागले. तर बघा, विचार करा, आजपासून आपण जन्मल्यापासून इतकी हवा आपण घेतलेली आहे, त्याचं कधी बिल आलंय का? भगवंतांनी पाठवलंय का? नाही पाठवलं. आणि आपण घरात लाईट वापरतो, जर लाईट नाही वापरली तर आपल्याला महाराष्ट्र विद्युत पुरवठा मंडळ येऊन आपलं लाईटचं कनेक्शन कापून टाकतं. का? बिल न भरल्यामुळे. आणि भगवंत जे रोज सकाळ संध्याकाळ भगवंतांनी जी लाईटची व्यवस्था केलेली आहे, त्याचं बिल कोण भरणार आहे? त्याचं बिल तर भगवंतांनी पाठवलं नाही. तर प्रामाणिक भक्त तो सर्व काही भगवंतांची सत्ता आहे हे जाणतो आणि तो भगवंतांना त्यांचं नाव घेऊन त्यांना भगवंतांना अर्पण करून जे काही भगवंतांनी त्याला दिलेलं आहे त्यातलं सर्व काही तो भगवंतांना अर्पण करून प्रसाद जो भगवंताकडनं मिळतोय त्या प्रसादारूपी भक्तीमध्ये तो संतुष्ट राहतो. तर यासाठी ह्या पुस्तकाचं नाव ईशोपनिषद आहे. ईशावास्यम. ईशा म्हणजे सर्व काही, जे काही आहे ते सर्व भगवंतांच्या अध्यक्षतेखाली आहे. त्यामुळे आपण भगवंतांना या जगाचा मालक मानलं पाहिजे आणि आपण हवरट न होता जे काही भगवंताने आपल्याला दिले त्यामध्ये संतुष्ट राहिलं पाहिजे. दुसऱ्यांचं काही लुबाडण्याचा प्रयत्न करायला नाही पाहिजे आणि लोभी वगैरे व्हायला नाही पाहिजे. हे या श्लोकाचा उद्देश आहे. जेवढा आपला हिस्सा आहे त्यात संतुष्ट राहा, हे या श्लोकात शिकवलेलं. ठीक आहे. आता पुढचा श्लोक. कुर्वन्नेव कर्माणि जिजीवेश्व च तं समा एवं त्वयि नान्यतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे. हरे कृष्ण. मी वसुप्रभूजी. येस. भाषांतर. जर मनुष्य अशा प्रकारे सतत कार्य करीत राहिला तर त्याने शेकडो वर्ष जगण्याची इच्छा केली तरी हरकत नाही, कारण अशा प्रकारचे कर्म त्याला बंधनामध्ये अडकवू शकत नाही, अन्यथा इतर कोणताही पर्याय नाही. तात्पर्य: कोणालाही मृत्यू नको असतो. प्रत्येकजण शक्य होईल तितके जगण्याची धडपड करतो. ही प्रवृत्ती केवळ व्यक्तिगत स्तरावर नव्हे तर सामाजिक, सामुदायिक आणि राष्ट्रीय स्तरावर दिसून येते. सर्व प्रकारच्या जीवांमध्ये जगण्याकरता कठीण संघर्ष चालू असतो आणि वेदांप्रमाणे हे अगदी स्वाभाविक आहे. जीवात्मा स्वभावतः अमर आहे, परंतु भौतिक अस्तित्वातील बंधनामुळे त्याला पुन्हा पुन्हा शरीर बदलावे लागते. या प्रक्रियेला पुनर्जन्म किंवा कर्मबंधन असे म्हणतात. जीवात्म्याला उपजीविकेकरता कर्म करावे लागते, कारण भौतिक प्रकृतीचा तसा नियम आहे.
जर त्याने आपले कर्तव्य केले नाही तर तो प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करतो आणि स्वतःला अनेक योनींतील जन्ममृत्यूच्या चक्राला अधिकाधिक बांधून घेतो. अन्य प्राण्यांना सुद्धा जन्ममृत्यूच्या चक्रातून जावे लागते. आत्म्याला जेव्हा मनुष्य जन्म लाभतो तेव्हा त्याला कर्मबंधनांपासून सुटका करून घेण्याची सुसंधी मिळते. कर्म, अकर्म आणि विकर्म यांचे भगवद्गीतेत अतिशय स्पष्ट विवरण दिले आहे. विविध कर्तव्यांनुसार व शास्त्रीय विधींप्रमाणे केलेल्या कार्याला कर्म म्हणतात. जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करणाऱ्या कार्याला अकर्म म्हणतात. आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून केलेल्या कार्याला, ज्यामुळे अधम योनीत जन्म घ्यावा लागतो, अशा कार्याला विकर्म म्हणतात. बुद्धिमान व्यक्ती वरील 3 कर्मांपैकी जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करणारे कर्म पसंत करतात. साधारण लोक इहलोकात किंवा स्वर्गलोकात प्रतिष्ठेसाठी अथवा उच्च स्तरीय जीवन जगण्यासाठी पुण्यकर्मे करतात. परंतु त्यांच्याहून बुद्धिमान लोक पूर्णपणे कर्मफलांपासून मुक्त होऊन पाहतात. पाप तसेच पुण्य दोन्हीही समान रूपात भौतिक क्लेशांना बांधतात याची निश्चिती असल्यामुळे ते पाप पुण्यांच्या फलांपासून मुक्त करणाऱ्या कार्याच्या शोधात असतात. या मुक्तिप्रदात्या कार्यांचे वर्णन श्री ईशोपनिषदात सापडते. श्री ईशोपनिषदातील आदेशांचे भगवद्गीता आणि गीतोपनिषदात अधिक विस्तृत विवरण केलेले आहे. भगवद्गीतेला किंवा गीतोपनिषदाला सर्व उपनिषदांचे सारही म्हटले आहे. भगवद्गीतेत 3.9 ते 16 पुरुषोत्तम भगवान म्हणतात की वैदिक शास्त्रात नेमून दिलेली विहित कर्मे केल्याशिवाय नैष्कर्म्य किंवा अकर्माची अवस्था प्राप्त होणार नाही. ही शास्त्रे मानवी कार्यक्षमतेला अशा प्रकारे नियमित करू शकतात की त्यामुळे त्याला भगवंतांच्या अधिकाराचा अनुभव येऊ लागतो. जेव्हा एखाद्याला भगवान श्रीकृष्ण किंवा वासुदेवांच्या अधिकाराचा अनुभव येतो तेव्हा त्याला सकारात्मक ज्ञानाची अवस्था प्राप्त झाली आहे असे समजले जाते. या शुद्ध स्तरावर सत्व, रज आणि तम या भौतिक गुणांचा प्रभाव पडत नाही आणि तो नैष्कर्म्याच्या स्तरावर कार्य करू शकतो. अशा प्रकारचे कार्य जन्म मृत्यूच्या चक्राला बाध्य करून ठेवित नाही. वास्तविक कोणालाही भगवंतांच्या भक्तिमय सेवेशिवाय दुसरे काहीच करण्याची आवश्यकता नाही. तथापि निम्न स्तरावर असताना आपण त्वरित भक्तिमय सेवा सुरू करू शकत नाही किंवा सकाम कर्मे थांबवू शकत नाही. बद्ध जीवाला इंद्रियतृप्ती करता कार्य करण्याची सवय असते आणि ही इंद्रियतृप्ती त्याच्या वैयक्तिक किंवा विस्तारित स्वार्थासाठी केली जाते. एक साधारण मनुष्य आपल्या वैयक्तिक इंद्रिय सुखाकरता कार्य करतो. या इंद्रिय सुखाचा विस्तार करून त्याच्या समाजाचा, देशाचा किंवा संपूर्ण मानव जातीचा समावेश केला जातो. तेव्हा त्याला परोपकारवाद, समाजवाद, साम्यवाद, राष्ट्रवाद, मानवतावाद वगैरे गोंडस नावे प्राप्त होतात. हे सर्व वाद कर्मबंधनाचेच एक अतिशय आकर्षक रूप आहे हे निश्चित. परंतु ईशोपनिषदातील वैदिक आदेश असा आहे की कोणालाही यापैकी एका वादाकरता आयुष्य वेचवायचे असेल तर त्याने भगवंतांना त्या वादाच्या केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. गृहस्थ आश्रमी होणे किंवा परोपकारी, समाजवादी, साम्यवादी, राष्ट्रवादी किंवा मानवतावादी होणे यात काहीच नुकसान नाही. एकमात्र अट अशी आहे की ईशावास्य किंवा भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून त्याने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. भगवद्गीतेत 2.40 मध्ये सांगितले आहे की भगवत केंद्रित कार्य इतकी महत्वाची आहेत की अशी थोडीशी कार्य देखील आपल्याला भयंकर संकटातून वाचवू शकतात. 84 लक्ष योनीत जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा पडणे हेच सर्वात मोठे संकट आहे आणि यदाकदाचित तो पडला व मानव जन्मापासून मिळणाऱ्या आध्यात्मिकतेपासून विन्मुख झाला व जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा अडकला तर त्याला अत्यंत दुर्दैवी समजले पाहिजे. स्वतःच्या सदोष इंद्रियामुळे मूर्ख मनुष्याला हे कसे घडते ते समजत नाही. म्हणून ईशोपनिषदाचा आपल्याला असा सल्ला आहे की ईशावास्य भावनेत आपली शक्ती खर्च करायला हवी. या भावनेत कार्यरत राहिल्यावर आपल्याला भरपूर जगावेसे वाटेल, अन्यथा दीर्घायुष्याचा काहीच लाभ नाही. एक वृक्ष शेकडो नव्हे हजारो वर्ष जगत असेल, परंतु अशा जगण्यात भात्याप्रमाणे स्वाचोच्चवास करण्यात किंवा श्वान शुक्राप्रमाणे पिल्लांना जन्म देण्यात, मानवतावाद किंवा उंटाप्रमाणे खाण्यात काहीच अर्थ नाही. नास्तिकवादी मानवतावाद किंवा समाजवादाला वाहून घेतलेल्या
महापाखंडी जीवनापेक्षा एक नम्र भगवत केंद्रित जीवन अधिक मूल्यवान आहे. श्री ईशोपनिषदाच्या भावनेत केला जाणारा परोपकारही एक प्रकारचा कर्मयोग होतो. भगवद्गीतेत 18.5 ते 9 मध्ये अशा कार्यांची शिफारस करण्यात आली आहे, कारण अशाने व्यक्तीचे जन्ममृत्यूच्या चक्रात अडकण्याच्या धोक्यापासून रक्षण होते. अशी भगवत केंद्रित कार्ये जरी अपूर्ण राहिली तरी त्या मनुष्याकरता ती चांगलीच असतात, कारण त्याला पुढच्या जन्मी मनुष्य जीवनाची हमी मिळत असते. अशा प्रकारे त्याला मुक्तिपथावर अग्रेसर होण्यासाठी आणखी एक सुसंधी मिळते. श्रील रूप गोस्वामीकृत भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथात भगवत केंद्रित कार्ये कशी करावी याचे विस्तृत वर्णन दिले आहे. श्री ईशोपनिषदाच्या भावनेत कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्यांना आम्ही हा मौल्यवान ग्रंथ वाचण्याची शिफारस करीत आहोत. हरे कृष्ण. तर गेल्या श्लोकामध्ये भगवंतांचं सत्ता आणि आपली सत्ता काय त्याच्याबद्दल माहिती दिली, आणि आता कशा प्रकारे व्यक्तींनी आयुष्य जगावं त्याच्याबद्दल या श्लोकात सांगितलेलं. तर खरं जगणं काय ते या श्लोकात शिकवलेलं आहे. फक्त श्वास घेणे आणि श्वास सोडणे ह्याला जगणं म्हणत नाही. तर खरं जगणं आहे की आपण श्वास भगवंतांसाठी घेतोय का कुणासाठी श्वास घेतो, त्या श्वास घेण्यामागची भावना काय ते आपण या श्लोकात शिकणार आहोत. तर या जगामध्ये सर्वांना काही आयुष्य दिलेले, ते आयुष्य ती व्यक्ती कशा प्रकारे खर्च करते त्यानुसार त्याचं पुढचं देह निर्धारित होतं. तर पूर्वीच्या काही लोक 100 वर्ष जगायचे. आता आपलं आयुष्य तेवढं नाही जगत आहे आपण. तर आपले 50 वर्ष हे 50 वर्ष आहेत का? पहिले लोक 100 वर्ष जगायचे तर ते 50 वर्ष 50 असायचं. पण आता जर आपण 80 वर्ष जगत असू तर आपलं 50 वर्ष कुठं होत आहेत, जेव्हा आपण 40 वर्षाचे होतो त्यावेळेस. 50% आपलं आयुष्य कुठे संपत आहे, जेव्हा आपण 40 वर्षाचे होतो त्यावेळेस. जर आपण 70 वर्ष जगत असू तर आपलं 50% आयुष्य कधी संपत आहे, जेव्हा आपण 35 वर्षाचे होतो त्यावेळेस. तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आणि या वेळेचा आपण सदुपयोग करतोय का दुरुपयोग हे आपण लक्षात आणलं पाहिजे. भौतिकवादी लोकांना तर आयुष्य कसं खर्च करावं तेच त्यांना कळत. त्यांना सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत कसं वेळ संपवायचं याचा ते प्रयत्न करतात. जर त्यांच्या आयुष्यात काही ध्येय नसेल, आणि ध्येय जरी असलं तरी ते चुकीच्या दिशेने आयुष्य खर्च करतात, आणि ध्येय नसेल तर ते तर त्यांना कळत नाही कसं खर्च करावं. तर आपलं आयुष्य आपण काही ना काही कार्य करण्यामध्ये आपलं आयुष्य लागणार आहे. तर शास्त्र सांगतात 3 प्रकारचे लोक कार्य करतात. पहिलं कार्य कर्म, दुसरं कार्य अकर्म, आणि तिसरं काय विकर्म. तर कर्म म्हणजे काय, तुम्ही असे कार्य कराल की ज्याद्वारे तुम्ही
या शरीरामध्ये सुखी राहाल आणि तुम्हाला पुढचं जे शरीर प्राप्त होईल त्यात तुम्ही सुखी राहाल. तर कुणी यज्ञ करतं, कुणी दान करतं, कुणी तप करतं आणि या सर्वांद्वारे त्यांना काय मिळतं? पुण्य मिळतं. आणि हे पुण्याचे कार्य केलं तर काय होतं? त्यांना हे पुण्य परत भोगावं लागतं. मग त्यांना काय मिळतं? पुण्याचे कार्य केलं तर त्यांना स्वर्ग मिळतो. म्हणून त्याला म्हटलं जातं कर्म. कर्माद्वारे व्यक्ती जातो स्वर्गात आणि तिथं तो सुख त्याला प्राप्त होतो. आणि जेव्हा ते सुखाचं जो साठा आहे तो संपतो, तो परत मग या पृथ्वीवरती येतो. ठीक आहे. जे शास्त्रानुसार कार्य करतायत, जे पुण्य करतायत ते चाललेत स्वर्गामध्ये. तर दुसऱ्या प्रकारचे कार्य काय आहे? विकर्म. विकर्म म्हणजे पापवाले कार्य. तर आता जगामध्ये कुणीच शास्त्राचं पालन करत नाही. पण हे सगळे लोक काय करतायत? विकर्म करतात. मग काय होईल? विकर्म केलं तर पाप वाढतं आणि पाप वाढल्यानंतर त्या व्यक्तीला नरकात जावं लागतं आणि नरकामध्ये त्या पापाचं शालन होतं, तिथं त्याला शिक्षा मिळते आणि ते पापाचं जेव्हा खातं संपतं मग त्याला परत पृथ्वीवरती पाठवलं जातं. तर हे जे दोन्ही कर्म आणि विकर्म हे पापाला आणि पुण्याला आणि पापाला जन्माला घालतं. आणि यामुळे काय होतंय? आपलं आयुष्य आणि मृत्यू हे वारंवार चालूच राहतं. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकून जातो. तर पाप सुद्धा पाप आहे आणि पुण्य सुद्धा पाप आहे, कारण आपल्याला ते पुण्य भोगायला परत या भौतिक जगातच राहावं लागतंय. तर ते सुद्धा एक प्रकारचं पापच आहे. जसं समजा एखाद्या चोराला तुम्ही सोन्याच्या साखळीने बांधून ठेवा किंवा लोखंडाच्या साखळीने बांधून ठेवा, शेवटी तो बांधलाच गेलाय ना, ते बंधनच नाही त्याच्यावर. तर हे कर्म बंधन आहेत. चांगलं कर्म करणं सुद्धा बंधन आहे आणि पाप करणं सुद्धा बंधनच आहे. तर हे दोन्ही बंधनं आहेत. ठीक आहे. तर तिसरं असं कार्य आहे की ते आपल्याला कर्मबंधनातनं मुक्त करतं. ते आहे भक्ती. तर भक्तीला म्हटलेलं आहे अकर्म. भगवत भक्ती म्हणजे अकर्म. जर आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपण जर आपलं आयुष्य खर्च करतोय, जर एखादी व्यक्ती भगवंतांसाठी जर जगत असेल, भगवंतांच्या सुखात सुख मानत असेल, तर अशी व्यक्ती या भौतिक जगातल्या भावबंधनात अडकणार नाही. लोक म्हणतात अरे दान करा, पुण्य करा. तर आपण लोकांना खाऊ घातलं, समजा अन्न दिलं, अन्नदान केलं, तर काय होतं? आपल्याला पुण्य मिळतं अन्नदानाचं. आणि परत जेवढ्या लोकांना आपण खाऊ घातलं तेवढे प्लेट आपले पुढच्या आयुष्यातली आपल्यासाठी राखीव होतात. मग ते खाण्यासाठी आपल्याला परत जन्म घ्यावं लागतं. तर ते अन्नदान, वस्त्रदान हे सगळे दान जे आहेत ते आपल्याला पुण्य देत आहेत, पण ते पुण्य आपल्याला बंधनातच टाकते. पण ह्याच्या उलट जर आपण प्रसाद वाटप करत असू, प्रसाद सुद्धा भगवंतांना अर्पण केलेलं अन्न आहे. लोकांना अन्नदान आणि प्रसाद वाटप यामध्ये फरक नाही वाटत त्यांना. पण खरं जर आपण लोकांना प्रसाद वाटू तर काय होईल? जी व्यक्ती प्रसाद खाते त्याला सुद्धा भगवंतांचं धाम प्राप्त होईल आणि जी व्यक्ती प्रसाद खाऊ घालते त्याला सुद्धा भगवंतांचं धाम प्राप्त होईल. तर अशा प्रकारे आपण कर्मबंधनातून मुक्त होतोय. जरी आपली कार्य आणि पुण्य करणारे लोकांची कार्य जरी सारखी असतील तरी त्याचा फरक काय आहे? त्याच्या फळामध्ये. भक्त सुद्धा पुण्य लोकांसारखंच कार्य करतो, तो पाप कार्य करत नाही, तो पुण्यासारखंच कार्य करतो. पण ते भगवत भक्ती
भगवंतांच्या संतुष्टीसाठी करणारे कार्य असतात. त्यामुळे ते कार्य त्याला भवबंधनात अडकवणार नाही किंवा पाप पुण्याच्या बंधनात त्याला अडकवणार नाही. तर असं कार्य आपण करायला पाहिजे जे भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून आपण करू. तर त्याद्वारे आपल्याला खरी या जन्ममृत्यूच्या चक्रातलं मुक्ती प्राप्त होईल. म्हणजे आपण आध्यात्मिक जगात जाऊ शकू. जर आपण भगवंतासाठी कार्य नाही केलं पण आपण पुण्याचे कार्य करत बसलो तर आपल्याला स्वर्ग मिळेल आणि परत ब्रह्माचं पद पण मिळेल एखाद्या वेळेस. पण काय लाभ आहे त्या सर्वांचा? कारण या भौतिक जगाच्या गराड्यातनं आपण बाहेर पडणार नाही तर त्याला काही अर्थच नाही ना. पाप केलं काय पुण्य केलं काय ते सगळं सारखंच आहे. त्यामुळे भगवंतांचा भक्त हे भगवंतांच्या प्रीतीसाठी भगवंतांच्या संतुष्टीसाठी तो काय करतोय ते महत्वाचं. त्यामुळे आपण हरिनाम जप करतोय, आपण प्रसाद बनवतोय भगवंतासाठी, आपण भगवंतासाठी आपण ड्रेस बनवतोय किंवा भगवंतासाठी आपण काही करतोय, तर ते पुण्यासारखं वाटत असेल पण ते पुण्य नाहीये. ती भगवंतांची भक्ती ही पुण्यापेक्षा महान आहे. भौतिक पुण्य तर आपल्याला भौतिक त्या पुण्याचं आपल्याला काही फळ मिळेल. पण हे जे भक्तीचं पुण्य सुकृती ती आपल्याला भगवत धामात घेऊन जाईल आणि या भौतिक जन्माच्या चक्रात आपण अडकणार नाही. त्यामुळे मनुष्य देह हा जेव्हा 84 लक्षणांतून प्राप्त झालेला आहे तर त्याचं कर्तव्य आहे की त्याने असं कार्य करायला पाहिजे जे भगवत भक्ती असणारं कार्य करायला पाहिजे. तर प्रभुपाद म्हणतात की या भौतिक जगामध्ये लोक दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा असते. ते समाजवाद किंवा आपला समाज आपला देश अशा त्यांच्या मनामध्ये उदार भावना आहे की दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं. पण त्यांना दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करावं अशी त्यांची भावना आहे पण त्यांना माहित नाही की चांगलं काय. त्याच्यामुळे त्यांचा हा उदार भाव त्यांना या भौतिक जगामध्येच ठेवतो. तर खरं चांगलं काय ते महत्वाचं. चांगलं काय ते आपल्याला कळायला पाहिजे. नाहीतर लोक आपल्याला नाव ठेवतील, अरे तुम्ही हरे कृष्णवाले तुम्ही काय करताय समाजासाठी, ते असं म्हणतात. त्यांना वाटतंय की आपण समाजासाठी काही करत नाही. नुसता तुम्ही हरिनाम करत असता, मृदंग वाजवत असता, तुम्ही काहीतरी करा लोकांसाठी, गरिबांसाठी काहीतरी. तर असं त्यांचा नेहमी आपल्यावरती हे असणार. तर आपण भक्तीमध्ये खरं काय करतोय त्याचं प्रभुपाद उदाहरण देतात की एखाद्या जत्रेमध्ये मुलगा जर हरवला आणि त्या हरवलेल्या मुलाला एखाद्या व्यक्तीने कपडे दिले, दुसऱ्या व्यक्तीने त्याला खायला दिलं आणि तिसऱ्या व्यक्तीने त्याला काही कामाला लावलं त्याला, पण चौथ्या व्यक्तीने त्या जो जत्रेत हरवलेला मुलगा आहे त्याच्या आईवडिलाकडे त्या मुलांना घेऊन गेला. तर या 4 सत्कार्य करणाऱ्या लोकांमधला कोणता व्यक्ती महान आहे, कोणता व्यक्ती श्रेष्ठ आहे? सांगा तुमच्यापैकी कोणी उत्तर द्या. 4 नंबरचा. तर हे 4 नंबरचा व्यक्ती कोण आहे? भगवत भक्त. तर अन्नदान श्रेष्ठ दान, वस्त्रदान श्रेष्ठ दान, लोकांना जॉब द्या ते महान असं नाही. आज खाऊ तर उद्या भूक लागतेच की लोकांना. आज कपडे दिले तर ते पुढच्या वर्षी कपडे द्यावंच लागतं. पण भक्त काय करतो की आपण जे भगवंतापासून भरकटलेले आहोत, भगवंतांचा संबंध आपल्याला विसर पडलेला आहे, तो भगवंत आपण लोकांना जर आठवण करून दिला, त्यांना भगवंतांचं नामस्मरण करायला सांगितलं, भगवंतांशी जे आपले खरे मायबाप आहेत त्यांच्याशी जर आपल्याला आपण लोकांना जोडून दिलं तर ते सर्वात मोठं कार्य. त्याला पुण्य सुद्धा म्हणता नाही, ते पुण्याच्या पलीकडची गोष्ट.
हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना. तर जे भगवंतांचं नामस्मरण आहे ते पुण्याच्या पेक्षा पलीकडे. तर अशा भक्तीच्या कार्यामध्ये आपण लागलं पाहिजे आणि आपण सुद्धा वाहून नाही गेलं पाहिजे दुसरे लोक काय म्हणतील, की अरे तू काही करत नाही दुसऱ्यांसाठी. आपण नुसतं जरी जप केला आपल्या माळेवरती 16 माळा जप, तरी आपण समाजासाठी सगळ्यात चांगलं कार्य करतो. हं. यज्ञात संकीर्तने, संकीर्तन केलं तर पाऊस पडेल. तर असं आहे. तर आपल्या जपान सुद्धा लोकांचं कल्याण होईल. पहिलं आपलं कल्याण व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण चांगलं जप करायला पाहिजे. नाही तर आपल्याला काय वाटतं ना, कुणी यज्ञ वगैरे करत असेल आपल्याला त्याच्यात फार रस येतो, किती भारी. पण आपल्या जपमाळेमध्ये जो यज्ञ चाललाय, जपाचा यज्ञ, त्याच्यावरती आपलं लक्ष नाही. पण ते मोठे मोठे वैदिक मंत्र म्हणून यज्ञ करतात, त्याच्यात वाटतं खरं काहीतरी आहे ते असं. पण ते सगळं कर्म आहे. ते यज्ञ केल्याने तुम्हाला काय स्वर्ग प्राप्ती. पण हरिनामाचा जपाचा यज्ञ केला तर आपल्याला भगवंताचं धाम प्राप्त. त्यामुळे आपला जपाच्या यज्ञामध्ये आपण गंभीर असलं पाहिजे. तर लोकांना अन्नदान करायची फार इच्छा असते, पण त्यापेक्षा प्रसाद वाटप करायला पाहिजे आपण. भगवंतांचा जे भगवंतांना अर्पित केलेला जो भोग आहे, तो प्रसाद रूपात आपण लोकांना दिला पाहिजे. तर अशा प्रकारे जर व्यक्ती आपलं आयुष्य भगवंतासाठी जर खर्च करत असेल, तर तो थोडा जगला काय किंवा जास्त जगला काय, काही समस्या नाही. कारण गुणवत्ता काय त्या आयुष्याची. काही झाडं आहेत त्याच्या अजून 5,000-5,000 वर्षाची झाडं आहेत अमेरिकेमध्ये, पण त्या झाडांचा काय उपयोग. पण छोटंसं आयुष्य असेल आणि ते भगवंतासाठी जर कुणी वाहून घेतलं असेल, तर ते आयुष्य मौल्यवान आयुष्य. कित्येक साधू संत असे 25 वर्ष किंवा 32 वर्ष अशा वेळेस त्यांनी प्राण सोडला, हे देह सोडून दिले. तर किती जगलो त्याचं काही महत्व नाही, पण कशा प्रकारे जगलो ते महत्वाचं. तर आपल्याला पुण्य करून कर्मबंधनात अडकायचं नाही, किंवा आपल्याला पाप करून आपलं विकर्म वाढवायचं नाही. तर आपल्याला काय करायचंय, भगवंताची भक्ती. आणि अशी भक्ती जे व्यक्ती करेल त्याला परत जन्म घ्यावा लागणार नाही. तर खरं कसं जगायला पाहिजे ते या श्लोकामध्ये शिकवलेलं, की आपण असं कार्य करावे जे भगवत भक्तीसाठी असेल, भगवंतांच्या संतुष्टीसाठी असेल. तर अशा प्रकारे जर आपण 100 वर्ष जरी जगू तरी त्या जगण्याला अर्थ आहे. आणि असं न जगता जर आपण लाखो वर्ष जरी जगलो तरी त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे या श्लोकामध्ये कशा प्रकारे आपण जगावं त्याच्याबद्दल माहिती दिली. ठीक आहे. तर आता तिसरा श्लोक आपण उद्या घेऊ. काही कुणाला प्रश्न असेल तर विचारा. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत. येस. प्रभूजी, तुम्ही दानाविषयी सांगितलं. बऱ्याच वेळा असं होतं, भगवत भक्ती करत असताना आपल्याला म्हणजे अशी स्थिती येते की कोणीतरी येतं डोनेशन मागायला, आणि तिथे आपण भगवंतांचा प्रसाद न देता की अन्नदान करतो. तर अशा वेळेस मग ते कर्म लागतं का आपल्याला प्रभूजी? म्हणजे त्याचं पुण्यकर्मामध्ये काउंट होतं का, आणि ते परत आपल्याला बंधनात पाडतं का भगवत भक्ती करत असताना? तुम्हाला काय बऱ्याच वाटतं? वेळा समाजातले लोक येतात, काही कार्यक्रम ठेवतात, तिथे आपण अन्नदान केलं जातं आपल्याकडून, तो भगवंताचा प्रसाद नसतो. मग त्याचं आपल्याला कर्मबंधनात टाकणारच आहे. मग जर अशा ते वेळेस काय काही केलं पाहिजे प्रभू? आपण त्यांना सांगायचं की तुम्हाला जे काही लागेल मी देईन. तर त्यांना जे काही आपण देऊ ते आपण भगवंताला अर्पण करून द्यायला पाहिजे. समजा त्यांना अच्छा. तांदळाचं पोतं देणार असेल आपण, त्याच्यात तांदूळ थोडंसं काढून आपण ऑफर करून ते पोतं उरवून देऊन टाकायचं त्यांना. मग त्यांनी जे काही वाटतील ते प्रसादच होईल. अच्छा. तर अशा प्रकारे त्यांना आपण भगवंतांकडे वळवलं पाहिजे, किंवा असं असं करायला पाहिजे की जे त्यांना सुद्धा त्याचा लाभ होईल.
खरं तर त्याचे काही मोठं जर प्रसाद वाटप करत असतील तर त्यांना म्हणायचं की आम्ही थोडं भोग लावतो, तुम्ही मग बाकीचं वाटप करा. तर त्यांच्याकडनं सगळा प्रसादच वाटला जाईल. बऱ्याच वेळा असं होतं प्रभूजी, आपण असा विचार हरे करतो. कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण. हम्म. आता लग्नामध्ये तुम्ही काही आहेर द्यायला जाल तर कसं द्यायला पाहिजे? तुम्ही आहेर काय आहेर द्या? तर आहेराचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही लोक सुपारीचा पानाचा डब्बा देतील, मग त्याला काय? त्याच्यावर जे आपण भगवत भक्तीचं जे काही असेल भेट ती द्यायला पाहिजे. गीता द्यायला पाहिजे, नाहीतर त्यांना काहीतरी पूजेचं काही साहित्य द्यायला पाहिजे. असं काहीतरी करायला पाहिजे. हरे कृष्ण प्रभूजी. हम्म. प्रभूजी, ह्या क्वेश्चनचाच माझा एक क्वेश्चन होता. आता म्हणजे आपण सोसायटीत वगैरे राहतो आम्ही, तर ती पूजा असते, एकदा असते वर्षातून, तर म्हणजे पैसे द्यावेच लागतात. असं असतं की नाही जर दिले तर मग ती लोक खूप वेगळ्या लेवलला नाही भांडतात. नाही, ठीक आहे ना, द्या ना, काय प्रॉब्लेम आहे? तेवढं काय, तुम्ही द्या. त्याला काय हरकत नाही. पण तुम्ही भक्त असाल तर काही प्रॉब्लेम नाही ना. जास्त तुम्हाला त्रास होऊ नये त्यासाठी तुम्ही देत असाल तर चांगलं आहे ना. कारण तुम्ही दिलं तर तुम्ही पण पुढे काही कार्यक्रम ठेवला तर ते लोक तुम्हाला मदत करतील. तर जेवढं समाजामध्ये राहण्यासाठी द्यावं लागते तेवढं द्यायला पाहिजे. असं नाही की आपण तिथे दानशूर बनायला पाहिजे, असं नाही. हं. तिथं जे काय जेवढं त्यांचं कमीत कमी जे मागतायत ते तेवढं द्या. तिथं दानशूर बनण्याचा प्रयत्न करू नका. ओके प्रभूजी, हरे कृष्ण. ठीक आहे ना. तर आता आपण टॅक्स भरतोच की गव्हर्नमेंटला. आपण असं नाही म्हणू शकत की अरे मी टॅक्स नाही भरणार, ते काय पापाला चाललंय, असं नाही. जेवढं टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावं लागतंय ते द्यावंच लागेल, नाही तर ते आपल्याला पकडून ह्याच्यात टाकतील, जेलमध्ये टाकतील. मग तिथं कुठं भक्ती करणार? तर जे भौतिक जगात जे काही राहण्यासाठी लागतंय ते तर आपण करतोय, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडनं जे काही घडतंय ते भगवंतासाठी घडावं. ते महत्वाचं. आणि तिकडं जेवढं कमी करता येईल, जेवढं तिथं कंपल्सरी तेवढंच करा. तिथं जास्त उत्साह नका दाखवू. आणि इथं कसं होतं, आपलं आध्यात्मिक जगामध्ये जेवढं लागतं जेवढं तेवढंच करतो आपण. तिथं आता समजा भगवंतांसाठी काही कपडे घ्यायचे तर त्याला आपण किती खर्च करणार? जेवढं लागतं तेवढं. आणि स्वतःला ड्रेस घ्यायचा असेल त्यावेळेस मात्र मग पैसे आपण बघत नाही मागं पुढं. तर आपण भगवंतासाठी सुद्धा चांगलं, त्यांना चांगली ऑफरिंग करायला, त्यांना चांगलं, त्यांच्यासाठी चांगलं शृंगार, त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था करण्यासाठी आपण तेवढंच त्यांच्यासाठी आपण करायला पाहिजे. नाही तर आपल्यासाठी सगळं काही चांगलं आणि भगवंतांसाठी जे कमीत कमीत भागता येईल तेवढं भागवायचं, असं असं नको. वैष्णवांची सेवा किंवा असं काही जे काही असेल त्यावेळेस आपण जेवढं आपल्याकडनं चांगलं होईल तेवढं करायला पाहिजे. ठीक आहे. सिद्धलोक प्रभू, काय प्रश्न होते तुमचे? हा, येस प्रभूजी. बरेच वेळ काय होतं प्रभूजी, आपण असा विचार करतो, म्हणजे सपोज कोणी एखादा भिकारी आला, गरीब व्यक्ती आला मागायला, तर आपण असा विचार करतो की आपलं जे धन आहे ते फक्त भगवंतासाठीच आहे. अं, आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात की ॲज अ गृहस्थ आपलं कर्तव्य आहे की दान दिलं पाहिजे. पण आपल्याला माहित असतं प्रभूजी की तो व्यक्ती जाऊन कुठेतरी तो पैसे घेईल आपल्याकडून, 5-50 रुपये घेईल आणि कुठेतरी जाऊन दारू पिईल किंवा काहीतरी सिगरेट ओढेल, आपल्याला माहित असतं. पण तरी दान मागितलंय तर आपली, म्हणजे असं पण म्हटलं जातं की आपली दान देण्याची वृत्ती कमी नाही व्हायला पाहिजे, नाही तर मग आपण फक्त म्हणू भगवंतासाठीच आहे, आणि ती देण्याची वृत्ती मग
भगवंतासाठी पण आपण असंच करू की द्यायला नको वगैरे असं ती वृत्ती कमी होईल. मग अशा वेळेस आपण तयार राहायला पाहिजे का प्रभूजी का ते जे कर्म आहे ते आपण घ्यायला म्हणजे सपोज त्या आपण दिलेल्या दानामुळे एखाद्या व्यक्तीने दारू पिली किंवा सिगरेट ओढलं तर त्याचं कर्म घ्यायला तयार असलं पाहिजे का आपण अशा वेळेस काय केलं पाहिजे प्रभू? आपण त्यांना प्रसाद द्यायला पाहिजे ऍक्च्युली, जे असं दान द्यायला पाहिजे ज्याचा ते दुरुपयोग नाही करणार. हं? ओके. त्याला प्रसाद द्या, नाही त्याला माळ द्या, त्याला पुस्तक द्या, त्याला भगवंतांना अर्पण केलेले कपडे द्या. हं? असं असं दान द्या. त्यासाठी नेहमी कधी कधी दान नेहमी आपल्याकडे काहीतरी ठेवलं पाहिजे की जे लोकांना देता येईल. नुसते पैसे ठेवून काय होत नाही. तर प्रसाद ठेवा स्वतःकडे, नाहीतर काहीतरी भगवंतांचं जपमाळ असं काहीतरी त्याला सांगायचं, हे एक माळ कर. नाहीतर तिथं कमीत कमी त्याला 5 रुपये द्यायच्या आधी एक 2 वेळेस महामंत्र तरी म्हणून घ्यायला पाहिजे. तेवढं तरी कमीत कमी एक महामंत्र म्हणल्यानंतर तुला देतो म्हणायचं, तर हरे कृष्ण तरी म्हण म्हणे. तर थोडी तरी त्याच्याकडनं भक्ती आपण करून दिलं. आणि द्यायला तर पाहिजेच, त्याला पण द्यायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर हरिनाम पण द्या. ठीक आहे. आणि प्रभूजी आपण जे म्हणजे आता आपण एवढं शुद्ध नाहीये की आपण भक्ती करतोय प्रभूजी, पण आपल्या केलेल्या सर्वच गोष्टी विकर्मामध्ये येतील सॉरी अकर्मामध्ये येतील का? बऱ्याच वेळा असं होतं की आपण भक्ती करतो पण तेवढी प्रामाणिक नसते. कधी कधी आपल्याकडून काही गोष्टी अशा होऊन जातात. त्यासाठी आपण गुरूंचे शरण घेतो आणि आपण जे काय करतो ते गुरूंना अर्पण करतो. मग गुरु भगवंतांना अर्पण करतो, कारण आपले गुरु तर परफेक्ट आहेत. तर आपण स्वतःहून भगवंतांना काही करू शकत नाही. तर आपण परंपरेमध्ये जेव्हा जे काही अर्पण करतो ते भगवंतांना अर्पण होतं. आपली तर काहीच पात्रता नाही. तर आपण स्वतःहून काही भगवंतांना अर्पण करू शकतो. त्यासाठी आपण राधाराणीला अर्पण करतो, राधाराणी भगवंतांना अर्पण, गुरूंना आपण करतो, गुरु राधाराणींना आपण. अशा प्रकारे आपण वैष्णवांचा आश्रय घेऊन, आपल्या गुरूंचा आश्रय घेऊन त्यांना आपण अर्पण करतो आणि त्या प्रकारे ते भगवंतापर्यंत जातात. तर त्यातल्या काही जे काही त्रुटी असतील ते वैष्णव आणि भगवंतांचे भक्त काढून टाकतात. तर आपल्याला भगवंतांची कृपा, भक्तांची कृपा, भगवंतांची कृपा भक्तांद्वारे प्राप्त होते. थँक्यू प्रभूजी. ठीक आहे. येस प्रभूजी. आणखीन कोणाला काही प्रश्न? नाही तर आपण थांबू इथं. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव की जय. थँक्यू प्रभूजी. हरे बोल. प्रभूजी हरे कृष्णा. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. सर्व भक्तांना एक विनंती आहे. हरे कृष्ण. आवाज येतोय का माझा? सर्व भक्तांना एक विनंती आहे की क्लास चालू असताना आपला कॅमेरा ऑन असेल तर आपली अटेंडन्स व्यवस्थित रेकॉर्ड होईल. कारण की बऱ्याचशा भक्तांचं जे नाव आहे झूमवर तर ते विवो 1901 किंवा असं ओप्पो वगैरे असं दिसतंय. तर अटेंडन्स रेकॉर्ड करायला मग थोडा प्रॉब्लेम होईल. जे नाव आहे तर तुमचं भक्तांचं रजिस्ट्रेशन मध्ये, जे नाव दिलं ते नाव लिहा तुम्ही झूम मध्ये हम्म. लॉग इन करताना. ते रेडमी वगैरे असते नाव नका लिहू. तर तुम्ही गुगलमध्ये झूम मध्ये तुमचं नाव टाका. ठीक आहे ना? होईल. आणि शक्य असेल तर कॅमेरा ऑन केला तर चांगलं राहील जेणेकरून. हरे कृष्ण. मी निघतो. प्रभूजी मग जे जे लोकांचं नाव आता आयफोन आहे वगैरे असं ते कसं रेकॉर्ड करू मग प्रभूजी त्यांना मी म्हणा अटेंडन्स आता साठी? चॅट मध्ये सगळ्यांनी नाव टाका म्हणा चॅट मध्ये. हा अटेंडन्स साठी.
ठीक. चॅटमध्ये नाव टाका म्हणा सगळ्यांनी आता, नंतर उद्यापासून सगळ्यांनी नाव लिहायचं. बरं. सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅटमध्ये जाऊन तिथं आपलं नाव टाकायचं आहे. म्हणजे सपोज जर तुम्ही दोघं जण अटेंड करत असाल तर नाही दोघं. तर आता नावं माईक ऑन करून नावं सांगा म्हणा, जर त्यांना टाईप बरं करता वगैरे येत नसेल तर. मी नोट करून घेतो. हरे कृष्ण. अनम्यूट करायला सांगतोय. तुम्ही अटेंडन्स घ्या, त्यांना यस म्हणायला सांगा. ओके. हं? आयफोन नाव आहे चेंज आयफोन म्हणून. त्यांनी आपला नाव सांगता का? आय थिंक लेफ्ट झाले वाटतं ते. विवो V2414. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपले कॅमेरा ऑन करू शकता का? मी एक स्क्रीनशॉट काढून घेतो म्हणजे जेणेकरून आपली अटेंडन्स रेकॉर्ड करता येईल. आयफोन नाव कोणाचं आहे माताजी? नीलम जाधव माताजी आहे का? नीलम जाधव. ओके माताजी, ठीक आहे. त्यानंतर इथे 1901 म्हणून आहे, किंवा शक्य असेल तर चार्टमध्ये टाकून द्या नाव पटापटा, जेणेकरून मग अटेंडन्स रेकॉर्ड करता येईल. शाओमी 2312 हे कोण आहे इथे? एकोणावीस झिरो एक विवो 2416 कोण आहे? हरे कृष्ण. ठीक आहे. ज्यांचं नाव दिसतंय मग त्यांचं अटेंडन्स मी रेकॉर्ड करून घेतो. ठीक आहे. हरे कृष्णा. ठीक आहे. हा, येस प्रभूजी. आवाज येतो? हा प्रभूजी, माझा आवाज येतोय ना हरे कृष्णा. सगळ्यांना? हा प्रभूजी. हरे कृष्णा. हा, येतोय प्रभूजी आवाज तुमचा, बोला ना. ठीक आहे, मी रेकॉर्ड करून घेतलंय प्रभूजी. आता हे 2-3 जण नाव आहे, मला कळत नाही कोण आहे, आणि ते अनम्यूट पण करायला तयार नाही आणि व्हिडिओ पण दिसत नाही त्यांचा. तर मग जेवढ्यांचं नावं दिसले त्यांचं मी अटेंडन्स आजच्या क्लाससाठी हे करून घेतोय. इथे Xiaomi आहे, हरे कृष्णा. Xiaomi 2312. आपलं नाव कळेल का माताजी? माताजी आणि Xiaomi 2312 कोण आहेत? हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. हा बोला ना प्रभूजी, आवाज येतोय तुमचा. हरे कृष्णा. महामंत्र देवीदास चैतन्य तुमदास 2 नाव. हा, येस प्रभूजी, येस प्रभूजी. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे तर कृष्णा. आपण सिलेक्ट करू शकता. धन्यवाद. हरे कृष्ण.